नमस्कार. तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला क्रॉपिंग सिस्टीम हा टॉपिक स्टडी करायचा आहे. यामध्ये क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय होते, फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय आहे, फार्मिंग सिस्टीमचे प्रकार बघायचे. त्यामध्ये क्रॉपिंग सिस्टीम कुठल्या कुठल्या प्रकारचे आहे, जसं मोनोक्रॉपिंग आहे, मल्टिपल क्रॉपिंग आहे, इंटरक्रॉपिंग आहे. ओके, असे वेगवेगळे सब पॉईंट्स आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचे आहेत. ओके, तर आपण आजच्या सेशनमध्ये क्रॉपिंग सिस्टीम, फार्मिंग सिस्टीम आणि त्यांचे प्रकार्स एवढे सगळे आपण टॉपिक आपण आजच्या या सेशनमध्ये स्टडी करूया. यामध्ये काही अजून टॉपिक्स राहतात ते आपण नंतरच्या सेशनमध्ये स्टडी करूयात. तर आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा सेशनचा टॉपिक आहे आपला क्रॉपिंग सिस्टीम. कुठला आहे? क्रॉपिंग सिस्टीम. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, सिम्पल आहे, परंतु लक्षात ठेवण्यासाठी किंवा अंडरस्टँड व्हायला थोडासा कॉम्प्लिकेटेड जातो. टॉपिक सोपा आहे, ओके, पण अंडरस्टँडिंगला आणि लक्षात ठेवायला थोडंसं अवघड आहे. त्यामुळं थोडंसं तुमचं लक्ष हे माझ्याकडे असू द्या, पूर्ण लक्ष तुमचं माझ्या बोलण्याकडे असू द्या, मी काय सांगतो त्यावरती असू द्या. कम्प्लिटली थेरॉटिकल टॉपिक आहे, त्यामुळं गोष्टी आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. नेमकं काय बोलतो किंवा काय सांगतं, आपल्याला काय दिलं आहे, कुठल्या गोष्टीचं काय म्हणणं आहे हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण टॉपिकला सुरुवात करूया. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय होतं हे आपण समजून घेऊया. ओके, क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे नेमकं ॲक्च्युली काय होतं. तर क्रॉपिंग सिस्टीम समजून घेत असताना आधी आपण सिस्टीम म्हणजे काय होतं ते बघूया. काय म्हटलं मी, क्रॉपिंग सिस्टीमच्याही अगोदर सिस्टीम नेमकं काय आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. काय बघायचं पहिल्यांदा आपलं, व्हॉट इज मीन बाय सिस्टीम. आता जसं एक्झाम्पल घेऊ आपण. जसं आपण ऑनलाईन लेक्चर कंडक्ट करतो आहे किंवा तुम्ही ऑनलाईन लेक्चर बघत आहात. आता हे लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे जे मला तुम्हाला शिकवायचं, जे काय सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं, यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी एक डिजिटल बोर्डचा वापर करतो आहे, बरोबर. त्यावरती लिहिण्यासाठी माझ्याकडे पेन आहे, किंवा प्रेझेंटेशन मी रन करतो त्यासाठी माझ्याकडे एक प्रेझेंटर आहे, आणि तेच लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचावं यासाठी समोर एक कॅमेरा लावून रेकॉर्डिंग सुरू आहे, राईट. आणि त्या कॅमेऱ्यामध्ये आवाज रेकॉर्ड व्हावा त्यासाठी एक माईक आहे. म्हणजे काय पूर्ण एक सिस्टीम आहे, वेगळे एक सिस्टीम आहे, आणि सगळे वेगळे कंपोनंट्स आहेत सिस्टीमचे. डिजिटल बोर्ड असेल, प्रेझेंटर असेल, माईक असेल, कॅमेरा असेल, बरोबर का. हे सगळे काय आहे, एक सिस्टीमचे कंपोनंट्स आहेत. काय आहे, सिस्टीमचे कंपोनंट्स आहेत, आणि सगळे कंपोनंट्स एकमेकावरती आधारित आहेत. कसे आहेत? आधारित, म्हणजे हे इंटररिलेटेड आहेत. कंपोनंट कसे आहेत? इंटररिलेटेड आहे, आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचावं त्यासाठी आपण ॲप्लिकेशनचा एक वापर करतो आहे, बरोबर का. म्हणजे कसं आहे, पूर्ण एकमेकावरती आधारित आहे. सो सिम्पली वी कॅन डिफाईन ऑर सिस्टीम इज नथिंग बट दॅट कन्सिस्ट ऑफ द सेव्हरल कंपोनंट्स. सिस्टीम इज कन्सिस्ट ऑफ द सेव्हरल कंपोनंट्स विच डिपेंड्स ऑन द each others. That depends on the each other, or simply we can define system as a set of elements or the components that are interrelated and interacting among themselves. What I said, system can be defined as the set of elements or the components that are interrelated and interacting among themselves. While similarly, farming system, there is another term called farming system. Another term that is farming system. This is also consists of several enterprises like cropping system, dairy, poultry, fishery, etc. All those things. All these enterprises are interrelated and interacting among themselves. In this case, the end product and the wastage of one enterprises is basically used as inputs in the other enterprises. लक्षात आलं काय म्हटलं? कदाचित नसेल आलं. पूर्ण बघूया आपण व्यवस्थितपणे. काय म्हटलं आपण, सिस्टीम म्हणजे काय समजून घेतलं आपण. ओके, सिस्टीमची डेफिनेशन पण बघितली, दिले आपल्याला. सिस्टीम इज डिफाईन्ड ॲज a set of elements or the components that are interrelated and interacting among themselves. Similarly, farming system consists of the several enterprises. Farming system consists of the several enterprises that include cropping system, dairy, poultry, fishery, beekeeping, etc. All these enterprises are interrelated. These are the interrelated, and the end product and the wastage of one enterprise is used in the other enterprise as an input. जसं की बघा, क्रॉपिंग सिस्टीम आहे. फार्मिंग सिस्टीम म्हटलं तर फार्मिंग सिस्टीममधला क्रॉपिंग सिस्टीम हा अत्यंत महत्त्वाचा कंपोनंट आहे. क्रॉपिंग सिस्टीम हा फार्मिंग सिस्टीममधला अत्यंत महत्त्वाचा कंपोनंट आहे. फार्मिंग सिस्टीम म्हटलं आणि त्यामध्ये क्रॉप प्रोडक्शन नाही आलं तरी फार्मिंगच होऊ शकत नाही. ओके, तर क्रॉपिंग सिस्टीम हा फार्मिंगमधला एक अत्यंत महत्त्वाचा कंपोनंट आहे. आणि समजा क्रॉपिंग सिस्टीमच्या सोबतच फार्मिंग सिस्टीममध्ये डेअरी असेल, पोल्ट्री असेल, फिशरी असेल, बीकीपिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या जे एंटरप्राइजेस आहे त्यातला एंड प्रोडक्ट जो आहे, वेस्टेज जो आहे, तो दुसऱ्या एंटरप्राइजमध्ये ॲज अ इनपुट म्हणून यूज केला जातो. म्हणजे ह्या कशा आहेत, एंटरप्राइजेस एकमेकांशी निगडीत आहेत, इंटररिलेटेड आहेत. अजूनही कदाचित तुमच्या लक्षात नसेल आलं. आपण समोर जाऊन डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून बघूया आणि परत एक डेफिनेशन जे ते क्लिअर समजून घेऊया, लक्षात यायला सोपं जाईल. आपण बघतोय फार्मिंग सिस्टीम. पहिल्यांदा आपण म्हटलं सिस्टीम म्हणजे काय बघितलं, फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय बघितलं. आता आपल्याला समजून घेऊया की ॲक्च्युली काय आहे. तो आपण फार्मिंग सिस्टीम बघतोय. जसं एक्झाम्पल घ्या, आपण ह्युमन बिईंग आहे, स्वतः ह्युमन बिईंग, आपण शेती करतोय,
काय करतोय, शेती करतोय आणि शेतीमध्ये काम करण्यासाठी जनावरं वापरतोय म्हणजे ॲनिमल्सचा यूज करतोय. काय होतंय, आपण काय करतो, स्वतः फील्डमध्ये ॲज अ लेबर म्हणून काम करत असतो. काय करतो आपण, फील्डमध्ये काम करतो ना, आपण काम करतोय, वर्क करतोय. त्या फील्डमधून जे काय फूड मिळते ते आपण यूज करतोय स्वतःसाठी. म्हणजे आपण काय करतोय, काम करतोय शेतामध्ये आणि त्याचं जो काही एंड प्रोडक्ट आहे, आपल्या कामाचा जो काही एंड प्रोडक्ट आहे, जो काही आपण काम केल्यानंतर आपल्याला त्या शेतातून जे काय मिळणार आहे तो एंड प्रोडक्ट आपण काय करतोय, ॲज अ फूड म्हणून यूज करतोय. सोबतच याची काही वेस्टेज आहे, म्हणजे फील्डमधून आपल्याला वेस्टेज मिळतं. वेस्टेज काय राहतं, स्ट्रॉ राहतील, ब्रँच राहतील, बरोबर का, फॉडर आहे, वेस्ट मटेरियल जे आहे ते आपण काय करतो, जनावरांचं खाद्य म्हणून यूज करतो, म्हणजे इनपुट म्हणून यूज करतो त्यांच्यासाठी. तेच जनावर शेतामध्ये आपण काय करतोय, कामासाठी वापरेल, बरोबर का, ॲज अ ड्रॉट म्हणून वापरेल. त्यांच्यापासून मिळणार जे काही डंग, युरिन वगैरे आहे ते आपण या ठिकाणी त्याचा यूज करेल. फार्म अँड मॅन्युअर, FIM वगैरे असते का, जे डंग वगैरे, युरिन वगैरे आहे, ओके, त्याचा आपण वापर करेल शेतामध्ये. आपण याचा वापर करतो ना ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून. सिमिलरली आता अशा पद्धतीनं आता हे काय झाले, सगळे कंपोनंट झाले, एक सिस्टीमचे काय झाले, कंपोनंट झाले आणि सगळे एकमेकांशी इंटरलेड आहेत आणि एकमेकावर डिपेंडंट आहेत, बरोबर. म्हणून आपण काय म्हटले, फार्मिंग सिस्टीम काय आहे, दिस फार्मिंग सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सेव्हरल एंटरप्राइजेस. फार्मिंग सिस्टीम दॅट कन्सिस्ट ऑफ दिस सेव्हरल एंटरप्राइजेस दॅट इन्क्लूड्स क्रॉपिंग सिस्टीम, dairy, poultry, fishery, beekeeping, etc. All those things. All these enterprises are interrelated and interacting among themselves. While the end product of one enterprises is used as inputs in the other. म्हणजे जे काही फार्मिंग करतोय आपण त्यातला जो काही इनप्रोडक्ट आहे तो आपण दुसऱ्या इनपुटसाठी यूज करतो किंवा दुसऱ्या एंटरप्राइजमध्ये ॲज अ इनपुट म्हणून यूज करतोय. म्हणजे ॲनिमल्स आहेत त्यांच्यासाठी आपण ते खाद्य म्हणून यूज करतोय. यांचे जे काही एंड प्रोडक्ट किंवा वेस्टेज आहे ते फील्डमध्ये आपण यूज करतोय फर्टिलायझर म्हणून, बरोबर का. शेतामधून जे काही इकॉनॉमिक प्रोड्यूस मिळते ते आपण स्वतःसाठी यूज करतोय. हे काय झालं, सगळं इंटररिलेटेड आहे, सगळं काय आहे, इंटररिलेटेड आहे आणि एकमेकावरती डिपेंडंट आहे. आता परत आपण एकच तीच डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्या, बघूया काय दिलं तर. काय म्हटलंय, फार्मिंग सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सेव्हरल एंटरप्राइजेस लाईक क्रॉपिंग सिस्टीम, डेअरी, पिगरी, पोल्ट्री, फिशरी, all these things. These enterprises are interrelated and the end product and wastage of one enterprise is used as the input in the other enterprise. राईट. आता इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. एक वेळेस हा जो पिक्चर आहे तो व्यवस्थित समजून घ्या, तुमच्या लक्षात येईल. ओके. चला समोर बघूया आपण. सो इथपर्यंत आपण आलो आहे. आता हे पॉईंट्स ऑलरेडी बघितले, जसं की जे वेस्टेज आहेत, जसं डेअरी आहे, डेअरी म्हणजे सरळ ॲनिमल्स आहे. ॲनिमलचे जे वेस्टेज आहेत ते आपण फील्डमध्ये ॲज अ इनपुट म्हणून यूज करतोय आणि फील्डमधलं जे काय वेस्ट मटेरियल मिळतं आपल्याला ते आपण त्या जनावरांचा चारा म्हणून किंवा त्यांचं खाद्य म्हणून यूज करतोय, राईट. आणि जे काही जनावर आहेत ते आपण फील्डमध्ये ड्रॉट पर्पजसाठी यूज करतो किंवा त्यांच्या कामासाठी वापर करत असतो. तर फार्मिंग सिस्टीम जे आहे, farming system that basically represent the appropriate combination of farm enterprises. Farming system represent the appropriate combination of farm enterprises, okay, that is cropping system, livestock, poultry, fishery, forestry, and the means available to the farmer to raise them for increasing profitability. बघा काय म्हटलं आपण, this farming system that represent the appropriate combination of farm enterprises, that represent the appropriate combination of farm enterprises like a cropping system, dairy, poultry, fishery, etc., whatever it may be, okay, that is and means available to the farmer to raise them for increasing profitability. हे जे काही फार्म एंटरप्राइजेस आहे त्यांचे काही इंट्रॅक्शन आहे किंवा त्यांचे काही आपण त्यांना जे काही रिअरिंग करतोय त्यामधून मॅक्सिमम प्रॉफिट कसं होईल, ओके, याचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन जे काय असेल की रिप्रेझेंट करते त्याला आपण फार्मिंग सिस्टीम असं म्हणत असतो. ओके. तर यामध्ये ह्याची टर्म फार्मिंग सिस्टीम आणि मिक्स फार्मिंग आहे. बघा आपण फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय समजून घेतलं, फार्मिंग सिस्टीम. आता दुसरी एक टर्म आहे मिक्स फार्मिंग. फार्मिंग सिस्टीम आणि मिक्स फार्मिंग. बघा
तर फार्मिंग सिस्टीममध्ये काय म्हटलं आपण की फार्मिंग सिस्टीममध्ये म्हटलं म्हणजे याच्यामध्ये काय आलं, क्रॉप प्रोडक्शन आलं, लाईफ स्टॉक असेल, पोल्ट्री असेल, फिशरी असेल, म्हणजे क्रॉप प्रोडक्शन सोबत ज्या अदर एंटरप्राइजेस आहेत त्याचं पण याच्यामध्ये कॉम्बिनेशन आलं. एक परफेक्ट कॉम्बिनेशनला आपण फार्मिंग सिस्टीम असं म्हटलं. मिक्स फार्मिंगमध्ये सुद्धा क्रॉप प्रोडक्शन आलं, क्रॉप प्रोडक्शनच्या सोबतच अदर एखादे अलाइड एंटरप्राइजेस जे आहेत आपण ते रन करत असेल. जवळपास दोन्हींचं मिनिंग जे आहे ते सेम आहे. दे आर ऑलमोस्ट सेम इन देअर मिनिंग और दे आर द मिनिंग इज यूज इंटरचेंजेबली. पण एक मायन्यूट डिफरन्स आहे. म्हणजे फार्मिंग सिस्टीममध्ये सुद्धा क्रॉप प्रोडक्शन आलं, डेअरी, पोल्ट्री, फिशरी आलं, सोबतच मिक्स फार्मिंगमध्ये सुद्धा एखाद्या पर्टिक्युलर लँड युनिटवरती क्रॉप प्रोडक्शन घेणं आणि त्या व्यतिरिक्त जे अदर एंटरप्राइजेस आहेत ते सुद्धा घेणं, याला आपण मिक्स फार्मिंग म्हणूया. समजा आपण शेती करतोय, सोबतच एखादा शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपण शेळी पालन करतोय किंवा पोल्ट्री फार्मिंग करतोय, त्याला आपण मिक्स फार्मिंग म्हणूया. पण याच्या दोनमध्ये एक अतिशय महत्त्वाचा डिफरन्स आहे, छोटासा आहे पण महत्त्वाचा आहे. मिक्स फार्मिंग जे आहे, मिक्स फार्मिंगचा जो मेन ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे सबसिस्टन्स. काय आहे? सबसिस्टन्सचा अर्थ होतो उदरनिर्वाह. जे छोटे कास्तकार आहेत ज्यांच्याकडे जमीन कमी आहे आणि त्यांच्याकडे जेवढी काही जमीन उपलब्ध आहे त्या जमिनीमध्ये त्यांचा उदरनिर्वाह होत नसेल घरचा, ओके, त्यांचा जर का घरचा उदरनिर्वाह होत नसेल तर अशा वेळेस त्यांना शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय करायला रिकमेंड केला जातं किंवा ॲडवाईस केलं जातं. ओके, तर मिक्स फार्मिंगचा जो मेन ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे सबसिस्टन्स. आणि जे फार्मिंग सिस्टीम आहे याचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे हायर प्रॉफिटेबिलिटी विदाउट अल्टरिंग द इकॉलॉजिकल बॅलन्स. इकॉलॉजिकल बॅलन्स न बिघडता, इम्बॅलन्स न होता, इकॉलॉजिकल बॅलन्स मेंटेन करून हायर प्रॉफिट मिळवणं हा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे फार्मिंग सिस्टीमचा. कशाचा? फार्मिंग सिस्टीमचा. राईट. बघा आता, लेट्स सी. Here the term farming system and mixed farming are used interchangeably. However, there are some subtle differences between these two terms. Here, mixed farming is a system of farming on a particular farm which includes crop production, raising livestock, poultry, fishery, beekeeping, etc. to sustain and satisfy as many needs of the farmer as possible. हे तेच आहे जे मी तुम्हाला सांगितलं, काही वेगळं नाही आहे. मी फक्त तुम्हाला एक त्याचं मिनिंग जे ते व्यवस्थित समजून सांगितलं, एक्सप्लेन करून सांगितलं. काय म्हटलं आपण? मिक्स फार्मिंग म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर फार्मवरती किंवा क्रॉप प्रोडक्शन तर आलं, क्रॉप प्रोडक्शनच्या सोबतच अदर कुठला तरी एखादा व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय, मग त्यामध्ये गोट फार्मिंग असेल, पोल्ट्री असेल, फिशरी असेल, ओके, किंवा कुठलाही एखादा अलाइड एंटरप्राइजेस, हे जर का आपण करत असेल कशासाठी? आपला उदरनिर्वाह होण्यासाठी, तर त्याला आपण मिक्स फार्मिंग असं म्हणतो. मिक्स फार्मिंगचा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो काय? सबसिस्टन्स. आणि जी फार्मिंग सिस्टीम आहे त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे हायर प्रॉफिट विदाउट अल्टरिंग इकॉलॉजिकल बॅलन्स. इथे दिलं आहे बघा. सबसिस्टन्स इथं बघा दिसेल तुम्हाला. सबसिस्टन्स इज इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिक्स फार्मिंग व्हाईल हायर प्रॉफिट विदाउट अल्टरिंग इकॉलॉजिकल बॅलन्स इज इम्पॉर्टंट इन फार्मिंग सिस्टीम्स. हा डिफरन्स लक्षात ठेवायचा. म्हणजे आपल्याला जर विचारलं गेलं की मिक्स फार्मिंग म्हणजे काय, नंतर मग फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय आणि दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, तर आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे. फार्मिंग सिस्टीम म्हटलं म्हणजे त्यामध्ये सुद्धा क्रॉप प्रोडक्शन आलं. क्रॉप प्रोडक्शनच्या व्यतिरिक्त ज्या अदर अलाइड एंटरप्राइजेस आहे ज्यामध्ये डेअरी असेल, पोल्ट्री असेल, बीकीपिंग असेल, फॉरेस्ट्री असेल, हे पण आले. ओके, मिक्स फार्मिंग म्हटलं म्हणजे पण तेच होतं, यामध्ये क्रॉप प्रोडक्शन पण आलं आणि अदर अलाइड एंटरप्राइजेस पण आला. परंतु त्याचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो डिफरंट आहे. फार्मिंग सिस्टीम म्हटलं तर हायर प्रॉफिट विदाउट अल्टरिंग इकॉलॉजिकल बॅलन्स, आणि मिक्स फार्मिंगमध्ये महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? सबसिस्टन्स. काय आहे? सबसिस्टन्स, उदरनिर्वाह होणं. ओके, म्हणजे जेवढी गरज आहे ती गरज ॲटलिस्ट फुलफिल झाली पाहिजे, सॅटिस्फाय झाली पाहिजे. ओके, तर नॉर्मली जे छोटे कास्तकार आहेत, बेसिकली बघा इंडियामध्ये मोस्ट ऑफ द कास्तकार जे आहेत किंवा जे फार्मर्स आहेत हे मार्जिनल आणि स्मॉल कॅटेगरीमध्ये येतात. मला तर जवळपास 75 ते 80% जे लोक आहेत, लँड होल्डर्स आहेत, ते स्मॉल आणि मार्जिनल कॅटेगरीमध्ये येतात. तर मग अशा वेळेस त्यांचं जे काही खर्च आहे का, उदरनिर्वाह आहे, तो नॉर्मली होत नाही. मग अशा वेळेस त्यांना काय केलं तर शेतीसोबत एखादा शेतीपूरक व्यवसाय जो तो करायला सांगितलं जातं. आता आपण यामध्ये आता फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय आपण समजून घेतले, बरोबर का? सिस्टीम म्हणजे काय बघितलं आपण, त्यानंतर आपण फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय ते बघितले डिटेलमध्ये, राईट का? आता यानंतर आपल्याला टाईप्स ऑफ फार्मिंग सिस्टीम बघायचं आहे. बेसिकली आपल्याला क्रॉपिंग सिस्टीम हा टॉपिक बघायचा आहे, पण त्यासोबत त्याशी रिलेटेड हे सगळे टॉपिक्स आहेत आणि ते आपल्याला पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. ओके, म्हणून आपण सुरुवात केली आहे सिस्टीमपासून. सिस्टीम म्हणजे काय, फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय. ओके, त्यानंतर आता यामध्ये आपण फार्मिंग सिस्टीमचे टाईप्स बघतोय. काय बघतोय? फार्मिंग सिस्टीमचे टाईप्स.
आता बेसिकली म्हणजे अकॉर्डिंग टू द पर्पज वेगवेगळे क्लासिफिकेशन आहेत, वेगवेगळ्या ऑथरनी वेगवेगळ्या टाईप्स दिलेल्या आहेत. ओके, पण एक सिम्पल आणि एक क्लिअर एक्झाम्पल किंवा क्लिअर जे टाईप्स दिलेत आपल्या या ठिकाणी दिलेले आहेत. आपण एक ब्रीफली याला समजून घ्या, समोर आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. ओके, बघा यामध्ये टाईप्स ऑफ फार्मिंग सिस्टीममध्ये एक सिम्पल क्लासिफिकेशन बघतो आपण. एरेबल, पाश्चरल, मिक्स आणि ऑर्गॅनिक फार्मिंग. हे एक टाईप दिला आपल्याला. एरेबल फार्मिंग, पाश्चरल फार्मिंग, मिक्स फार्मिंग किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग. आता बघा, एरेबल फार्मिंग म्हणजे ज्यामध्ये क्रॉप कल्टिवेशन केलं जातं किंवा क्रॉप प्रोडक्शन घेतलं जातं. एरेबल इज द ग्रोईंग ऑफ क्रॉप्स. एरेबल म्हणजे क्रॉप कल्टिवेशन किंवा क्रॉप्स ग्रो करणं, त्याला एरेबल फार्मिंग म्हणता येईल. नंतर नेक्स्ट आहे पास्टरल. याच्यामध्ये ॲनिमल रिअरिंग करणं आणि सोबत क्रॉप प्रोडक्शन घेणं, पण क्रॉप्स कोणते, फक्त खाली फॉडर क्रॉप्स, त्याला म्हणूया आपण पास्टरल फार्मिंग. त्यानंतर मिक्स फार्मिंग. त्यानंतर कोणते आहे, मिक्स फार्मिंग. मिक्स फार्मिंग म्हणजे यामध्ये क्रॉप प्रोडक्शन पण आलं आणि ॲनिमलचं रिअरिंग पण आलं. ॲनिमल रिअरिंग ॲज वेल ॲज क्रॉप प्रोडक्शन. आणि नंतरचे आहे ऑर्गॅनिक फार्मिंग. नंतर आहे ऑर्गॅनिक फार्मिंग. बेसिकली ऑर्गॅनिक म्हटलं म्हणजे एन्व्हायरमेंट फ्रेंडली फार्मिंग सिस्टीम. एन्व्हायरमेंट फ्रेंडली फार्मिंग सिस्टीम ज्यामध्ये केमिकल्स किंवा केमिकल फर्टिलायझरचा वापर न करता जे ऑर्गॅनिक इनपुट्स आहेत त्याचा वापर करून क्रॉप प्रोडक्शन घेणं, त्याला म्हणूया आपण ऑर्गॅनिक फार्मिंग. असे आपण याच्यामध्ये 4 प्रकार बघितले. पहिलं एक एरेबल म्हणजे ग्रोईंग ऑफ क्रॉप्स, दॅट इज कॉल्ड एरेबल फार्मिंग. त्यानंतर बघितलं आपण जे पॅस्टरल, त्यामध्ये ॲनिमल रिअरिंग आणि क्रॉप प्रोडक्शन, पण फक्त कुठलं, फॉडर क्रॉप्स. त्यानंतर बघितलं आपण मिक्स फार्मिंग ज्यामध्ये क्रॉप प्रोडक्शन आणि ॲनिमल रिअरिंग दोन्ही आलं. ऑर्गॅनिक फार्मिंग यामध्ये म्हणजे हे एन्व्हायरमेंट फ्रेंडली फार्मिंग सिस्टीम आहे ज्यामध्ये की आपण कुठल्याही प्रकारचं केमिकल इनपुट जे ते क्रॉप कल्टिवेशनसाठी यूज नाही करणार. एन्व्हायरमेंट फ्रेंडली फार्मिंग्स. त्यानंतर दुसरं क्लास बघू आपण यामध्ये. दुसरा प्रकार आहे सबसिस्टन्स और कमर्शियल फार्मिंग. प्रकार नाही, आपण हे वेगळं टाईप्स बघतो फक्त खाली. सबसिस्टन्स और कमर्शियल फार्मिंग. सबसिस्टन्स किंवा कमर्शियल फार्मिंग आता वेगळ्या बेसिसवरती किंवा पर्पजेसच्या बेसिसवरती आपण एक क्लासिफिकेशन बघतोय. ओके, हे जनरल क्लासिफिकेशन बघितलं आपण, एरेबल, पास्टरल, मिक्स आणि ऑर्गॅनिक. दुसरं बघा आपण सबसिस्टन्स और दी कमर्शियल फार्मिंग. आता सबसिस्टन्स या शब्दाचा अर्थ होतो उदरनिर्वाह, जसं मी आधी पण तुम्हाला सांगितलं आहे, बरोबर का. सबसिस्टन्स आता अशी फार्मिंग सिस्टीम ज्यामध्ये की म्हणजे जे कास्तकार आहे त्यांच्या सर्व्हायवलसाठी जेवढं काही आवश्यक तेवढं उत्पादन आहे तेवढंच होतं त्या शेतामधून. त्यांना मार्केटमध्ये सेल करण्यासाठी त्या शेतीमधून काही उरत नाही. म्हणजे फक्त तेवढंच उत्पादन होतं आहे जेवढी की त्यांची गरज आहे. म्हणजे गरज भागेल इतकंच उत्पादन होतं आहे. त्यामधून शेतीमधून विकण्यासाठी, कमर्शियल सेल करण्यासाठी त्यांच्याकडे काही उरत नाही. तर याला आपण सबसिस्टन्स म्हणूया. आणि कमर्शियल हे त्याच्या अपोजिट झालं, म्हणजे हायर आउटपुट म्हणजे आपण शेती कशासाठी करतो, म्हणजे आउटपुट आहे का प्रोडक्शन आहे ते मार्केटमध्ये सेल करण्यासाठी, तर त्याला आपण कमर्शियल फार्मिंग म्हणूया. सबसिस्टन्स फार्मर्स ओनली प्रोड्यूस इनफ फूड टू सर्वाईव्ह. त्यांच्या सर्वायवलसाठी जेवढं आवश्यक आहे तेवढंच फक्त प्रोडक्शन तिथं घेतलं जातं तेव्हा होतं, तर त्याला आपण सबसिस्टन्स फार्मिंग म्हणूया. आणि कमर्शियल म्हटलं तर त्यामध्ये दिस फार्मर्स सेल देअर क्रॉप्स अँड ॲनिमल्स इन ऑर्डर टू मेक दी प्रॉफिट्स. म्हणजे प्रॉफिट मेकिंग फार्मिंग सिस्टीम, म्हणजे जे काही प्रोड्यूस आहे का उत्पन्न होणारं आहे ते मार्केटमध्ये सेल केलं जातं. सबसिस्टन्स फार्मिंगमध्ये सरप्लस जो आहे म्हणजे मार्केटमध्ये सेल करण्यासाठी कुठलाही प्रोड्यूस त्यांच्याकडे नाही राहत. नंतर नेक्स्ट आहे इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह. इंटेन्सिव्ह म्हणजे बघा, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह. इंटेन्सिव्हमध्ये मेन ऑब्जेक्टिव्ह काय राहतो किंवा एम काय राहतं, कमीत कमी एरियामध्ये म्हणजे पर युनिट एरिया मॅक्सिमम प्रोडक्शन कसं घेता येईल. जनरली ज्यावेळेस लँड होल्डिंग कमी असते अशा वेळेस हाय इनपुट्समध्ये समजा लेबर असेल, इन्सेक्टिसाईड असेल, पेस्टिसाईड असेल, फर्टिलायझर असेल, हाय इनपुटचा वापर करून त्या ठिकाणी मॅक्सिमम प्रोडक्शन घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला इंटेन्सिव्ह फार्मिंग असं म्हणतात. एक्सटेन्सिव्ह फार्मिंग म्हटलं तर यामध्ये लार्ज स्केल म्हणजे एरिया भरपूर आहे, मोठ्या प्रमाणात म्हणजे एक्सटेन्सिव्ह व्यापक आहे, परंतु यामध्ये काय केलं की जे लेबर्स वगैरे आहेत किंवा इनपुट्स आहे कमी वापरले जातात, ॲज वेल ॲज प्रोडक्शन आउटपुट जे आहे ते सुद्धा कमी राहतं, पण लार्ज स्केलवरती केलं जातं, त्याला आपण एक्सटेन्सिव्ह म्हणतो. इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह. नंतर आहे सेडेंटरी आणि नॉमॅडिक. सेडेंटरी जनरल, जसं सेडेंटरी म्हणजे एक परमनंट सेटल असलेलं एक फार्मिंग सिस्टम, म्हणजे पर्टिक्युलर एकाच जागेवरती. ओके, बघा सेडेंटरी इज when the settlement is permanent and the landscape farm every year. आता हे काय सर, नॉर्मली तर असंच राहतं, एखादी जमीन आपण इकडली तिकडे थोडी उचलून घेऊन जातो, पण दुसरी पण एक पद्धत आहे नॉमॅडिक. याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक वेळा जसं याच्यामध्ये शिफ्टिंग कल्टिवेशन बघा, शिफ्टिंग कल्टिवेशनमध्ये काय होतं की एखादं फॉरेस्ट एरिया आहे, एखादं लँड युनिट आहे, तो कट केला, तो त्या ठिकाणी फार्मिंग केलं ते काही वर्षापर्यंत. जेव्हा त्या लँड युनिटची फर्टिलिटी ही रिड्यूस होते मग ते शिफ्ट करतात दुसरीकडं.
तर अशा टाईपची जी फार्मिंग आहे त्याला आपण नॉमॅडिक फार्मिंग असं म्हणूया. सेडेंटरी इज व्हेन द सेटलमेंट इज परमनंट अँड द लँडस्केप फार्म एव्हरी इयर, व्हाईल नॉमॅडिक फार्मर्स मूव्ह अराउंड लुकिंग फॉर फ्रेश पाश्चर ऑर न्यू प्लॉट्स फॉर दी कल्टिवेशन, दॅट इज कॉल्ड नॉमॅडिक. असे वेगवेगळे क्लासिफिकेशन आहे. जनरल क्लासिफिकेशन दिले, यामध्ये आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये समोर जाऊन बघायचं आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? काय म्हटलं आपण? एरेबल म्हणजे ग्रोईंग ऑफ क्रॉप्स, नंतर पॅश्चरल म्हणजे या ठिकाणी ॲनिमलचं रिअरिंग आणि क्रॉप प्रोडक्शन घेतलं तर पण कोणते फॉडर क्रॉप्स फक्त खाली. नंतर मिक्स फार्मिंग ज्या ठिकाणी क्रॉप प्रोडक्शन आणि ॲनिमल रिअरिंग होते. नंतर नेक्स्ट आहे ऑर्गॅनिक फार्मिंग, ही एन्व्हायरमेंटल फ्रेंडली फार्मिंग सिस्टम आहे ज्यामध्ये का आपण केमिकल इनपुटचा वापर नाही करत. नंतर सबसिस्टन्स आणि कमर्शियल. सबसिस्टन्स म्हटलं तर इथं फार्मर जे ते तेवढंच उत्पन्न घेतात किंवा त्यांना तेवढंच उत्पन्न होतं जेवढं की त्यांची गरज भागण्यासाठी आवश्यक आहे. मार्केटमध्ये सेल करण्यासाठी किंवा प्रॉफिट मेकिंग उत्पन्न त्यांचं नसतं. तेच कमर्शियल म्हटलं त्याच्या ऑपोजिट आहे. हे सरळ जे काय प्रोड्यूस होतं ते मार्केटमध्ये सेल केलं तर प्रॉफिटसाठी. ओके. त्यानंतर इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह. इंटेन्सिव्ह म्हटलं तर या ठिकाणी काय की हाय इनपुट्स यूज केले जातात. लँड याच्यामध्ये लेबर असेल, केमिकल्स, फर्टिलायझर असेल, ओके, हे जे काही इनपुट्स आहेत तर हे मोठ्या प्रमाणात वापर करून कमीत कमी जागेमध्ये मग का पर युनिट एरिया मॅक्सिमम प्रोडक्शन घेतलं तर त्याला इंटेन्सिव्ह फार्मिंग म्हणतात. एक्सटेन्सिव्ह एरिया जो तो लार्ज राहतो, एक्सटेन्सिव्हचा अर्थच व्यापक होतो. लार्ज एरियावरती म्हणजे जे फार्मिंग केलं जाते, ओके, लार्ज एरियावरती फार्मिंग केलं जाईल. या ठिकाणी इनपुट्स नॉर्मली कमी वापरले जातात. लेबर जे आहेत ते पण कमी राहतात. लो इनपुट्स लो आणि आउटपुटसुद्धा कमी राहतात. सेडेंटरी म्हणजे एका ठिकाणी सेटल किंवा परमनंट असलेली फार्मिंग सिस्टीम, ज्या जमिनीवरती आपण म्हणजे नेहमी कल्टिवेशन करत असतो इयर आफ्टर इयर. आणि नॉमॅडिक म्हणजे हे अशी सिस्टीम ज्या ठिकाणी प्रत्येक वेळा किंवा काही वर्षानंतर जमीन जी आहे ती चेंज केली ती कल्टिवेशनसाठी नवीन. जसं याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊ आपण शिफ्टिंग कल्टिवेशन, जे आपण समोर जाऊन बघणार आहे. टाइप्स ऑफ फार्मिंग सिस्टीम बघा आता यामध्ये ऑन द बेसिस ऑफ नेचर अँड पर्पज फार्मिंग्स आर क्लासिफाईड ॲज सबसिस्टन्स फार्मिंग, कमर्शियल फार्मिंग, इंटेन्सिव्ह फार्मिंग, एक्सटेन्सिव्ह फार्मिंग, प्लांटेशन फार्मिंग, मिक्स फार्मिंग अँड सो ऑन. असे वेगवेगळ्या प्रकारच्या फार्मिंग्स आहेत. आता या ऑलरेडी आपण डिस्कस केल्यात, तर मला वाटतं यामध्ये जास्त असं डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. जसं की आपण तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. सबसिस्टन्स फार्मिंग म्हणजे सबसिस्टन्सचा अर्थ काय सांगितला? फक्त उदरनिर्वाह होण्यापुरतंच ते उत्पन्न होतं. बघा, इन सबसिस्टन्स फार्मिंग एंटायर प्रोडक्शन इज फॉर फॅमिली कन्झम्पशन. जे काय उत्पन्न होतं ते कशासाठी वापरलं जातं? फक्त खाली फॅमिली कन्झम्पशनसाठी. या ठिकाणी देर इज नो सरप्लस टू सेल करण्यासाठी काहीही उरत नाही. अशा फार्मिंग सिस्टमला काय म्हणायचं? सबसिस्टन्स फार्मिंग. जनरली जे स्मॉल किंवा मार्जिनल कॅटेगरीज फार्म असतात हे याला अडॉप्ट करत असतात. या ठिकाणी लँड होल्डिंग जे आहे त्यांच्याकडे कमी राहते आणि तेवढ्या कमी लँड होल्डिंगमध्ये प्रॉफिट मेकिंग असं काही उत्पन्न होत नसतं किंवा त्यांना सेल करण्यासाठी काही खास उरत नाही. त्याला सबसिस्टन्स फार्मिंग म्हणायचं आहे. कमर्शियल फार्मिंग हे त्याच्या पूर्णपणे उलट आहे. या ठिकाणी काय आहे की याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू सेल दी प्रोड्यूस इन द मार्केट. जे काय प्रोड्यूस आहे ते मार्केटमध्ये सेल करून प्रॉफिट करणं किंवा प्रॉफिट मेकिंग जे काही प्रोडक्शन घेतो आपण त्याला आपण तर कमर्शियल फार्मिंग असं म्हणूया. नंतर आहे एक्सटेन्सिव्ह फार्मिंग. एक्सटेन्सिव्ह म्हटलं म्हणजे व्यापक. एक्सटेन्सिव्ह या शब्दाचा अर्थच काय होतो? व्यापक असा होतो. लार्ज एरियावरती. एक्सटेन्सिव्ह म्हटलं म्हणजे लार्ज एरियावरती. यालाच आपण आणखी मेकॅनिकल फार्मिंग असं सुद्धा म्हणत असतो, कारण की याच्यामध्ये मशिनरीजचा वापर सगळ्यात जास्त होतो. मेकॅनिकल फार्मिंग म्हणजे मोस्ट ऑफ द जे ऑपरेशन्स आहेत शेतामधले हे मशिनरीच्या सहाय्याने केले जातात. नॉर्मली ही जी फार्मिंग सिस्टीम आहे ही जी डेव्हलप कंट्रीज आहेत, US असेल, कॅनडा असेल, या ठिकाणी वापरली जाते. इंडियामध्ये फार कमी ठिकाणी म्हणजे हार्ड पंजाब, हरियाणा, UP सारख्या ठिकाणी ही फार्मिंग सिस्टीम होते. म्हणजे लार्ज फार्म्सवरती म्हणजे फार्मिंग सिस्टीम किंवा फार्मिंग केलं जातं. यामध्ये जनरली एकच क्रॉप, कुठलं तरी एक क्रॉप घेतलं जातं, ऑर्चर्ड क्रॉप्स घेतलं जातं. यामधले जे काही ऑपरेशन्स आहेत जमिनीतले किंवा शेतातले जे काही ऑपरेशन्स आहेत हे ऑलमोस्ट ऑपरेशन हे मेकॅनिकली केले जातात. म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा मशिनरीच्या सहाय्याने केले जातात. ओके, म्हणून त्याला आपण मेकॅनिकल फार्मिंग असं सुद्धा म्हणतो. इट इज दी मॉडर्न सिस्टम ऑफ फार्मिंग ऑन लार्ज फार्म्स. इट इज ऑल्सो नोन ॲज मेकॅनिकल फार्मिंग ड्यू टू दी एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ दी मशिनरीज. ओके. नंतर आहे इंटेन्सिव्ह फार्मिंग. ऑलरेडी बघितलं आपण. यामध्ये अशी प्रोडक्शन सिस्टीम ज्यामध्ये की हाय इनपुट्स वापरले जातात. इंटेन्सिव्ह फार्मिंगमध्ये हाय इनपुट्स वापरून मॅक्सिमम आउटपुट घेण्याचं एम राहतं. म्हणजे मॅक्सिमम प्रोडक्शन, पर युनिट प्रोडक्शन जे ते मॅक्सिमम घेण्याचा प्रयत्न राहतं बाय युझिंग दी हाय इनपुट्समध्ये मग याच्यामध्ये फर्टिलायझर असेल, केमिकल्स असेल, इरिगेशन असेल, लेबर असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, ऑल द इनपुट्स आर यूज इन अ हाय. ओके, जास्तीत जास्त इनपुट्स यूज करून मॅक्सिमम प्रोडक्शन घेतलं जातं. त्याला आपण इंटेन्सिव्ह फार्मिंग असं म्हणूया. प्लांटेशन फार्मिंग. ओके,
प्लांटेशन फार्मिंग म्हणजे असे या ठिकाणी समजा लार्ज एरियावरती कुठलं तरी एक सिंगल कॅश क्रॉप कल्टिवेट केलं जातं, जसं टी आहे, रबर आहे, बनाना आहे, याला आपण प्लांटेशन फार्मिंग असं म्हणतो. बघा, इट इज द फार्मिंग इन इस्टेट्स वेअर सिंगल कॅश क्रॉप इज ग्रोन फॉर द सेल. एक्झाम्पल, tea, coffee, rubber, banana, spices, etc. These are the cultivation of such estates or the crops is called plantation farming. त्याला काय म्हणायचं आहे? प्लांटेशन फार्मिंग. आणि त्यानंतर याच्यामध्ये आहे मिक्स फार्मिंग. याच्यामध्ये दोन्ही पण आलं, क्रॉप प्रोडक्शन पण आलं आणि लाईव्हस्टॉक रिअरिंगसुद्धा आलं. त्याला म्हणायचं आपण मिक्स फार्मिंग. त्याला काय म्हणायचं आहे? मिक्स फार्मिंग. चला, इथपर्यंत थोडंसं रिवाईज करायला. समोर तुम्हाला इथं याच्यावरती स्क्रीनवरती दिसेल कुठल्या कुठल्या फार्मिंग दिल्यात, आपण ऑलरेडी बघितल्यात. एक वेळेस याला थोडंसं ओव्हरलुक करा. नंतर आपण यानंतर ज्या इंडिजिनस फार्मिंग सिस्टीम आहे त्याकडे बोलूया. इंडिजिनस फार्मिंग सिस्टीम बघून झाल्या, त्यामध्ये आपल्याला बेसिकली 3 टाईप्स येतात. एक आहे शिफ्टिंग कल्टिवेशन, दुसरं आहे ह्याच्यामध्ये टोंग्या कल्टिवेशन, आणि आहे का आहे झेबो. तर ते आपण समोर जाऊन बघूयात. एक वेळेस जस्ट त्याला ओव्हरलुक करा, मी लगेच परत येतो. झालं आहे, नक्कीच झालं असेल तुमचं बघून. यामध्ये फारसं काही वेगळं नाही आहे. आपण ऑलरेडी 2 वेळा हे सेम बघितलं आहे, सगळं डिटेलमध्ये डिस्कस केलं आणि सहज सोपं आहे, सहज समजतं. काही याच्यामध्ये कठीण असं काही नाही आहे. चला समोर बघूया इंडिजिनस फार्मिंग सिस्टीम्स. तर इंडिजिनस फार्मिंग सिस्टीममध्ये 3 प्रकार पडतात. एक आहे सबसिस्टन्स फार्मिंग, दुसरं आहे टोंग्या कल्टिवेशन, आणि तिसरं आहे झेबो कल्टिवेशन. सबसिस्टन्स फार्मिंग, त्यानंतर टोंग्या कल्टिवेशन, आणि नंतर आहे झेबो कल्टिवेशन. जे झेबो आहे हे नागालँडमध्ये फॉलो होते नॉर्मली, नागालँडमध्ये. ओके. त्यानंतर जे शिफ्टिंग कल्टिवेशन आहे हे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये, शिफ्टिंग कल्टिवेशन ॲज वेल एज टोंग्या कल्टिवेशन जे आहे हे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये नॉर्मली फॉलो होते. आता आपण बघायचं काय आहे. तर या ठिकाणी डायग्रामॅटिक पॉईंट ऑफ डायग्रामॅटिक जर का आपण रिप्रेझेंटेशनमध्ये बघितलं तर थोडंसं अंडरस्टँडिंगला अधिक सोपं जाईल. बघा, शिफ्टिंग कल्टिवेशन नेमकं काय आहे? शिफ्टिंग कल्टिवेशनलाच अजून लँड रोटेशन म्हणतात, झूम कल्टिवेशनसुद्धा म्हणतात. ओके. झूम कल्टिवेशन बेसिकली हे लोकल नेम आहे त्याचं, शिफ्टिंग कल्टिवेशनचं. तर शिफ्टिंग कल्टिवेशन हा एक अतिशय प्राचीन प्रकार आहे शेतीचा. यामध्ये काय केलं तर फॉरेस्टचा एक युनिट कट केला तो, म्हणजे एखाद्या ठिकाणचं जे फॉरेस्ट आहे ते कट केलं जाईल, कट करून ते बर्न केलं जाईल, जाळल्या जाईल. त्या ठिकाणचा सगळा जो अंडरनीथ ग्रोथ आहे तो पूर्ण जाळला जातो आणि त्यानंतर त्या ठिकाणी शेती केल्या जाते. जसं एक्झाम्पल घ्या, हा एक लँड युनिट होता फॉरेस्टचा आणि याला काय केलं आहे, पूर्णपणे बर्न केलं आहे. काय केलं आहे? कट केलं आहे. हा एक पूर्ण कट केलं आणि त्या ठिकाणी पूर्ण काय केलं आहे, हे जे युनिट आहे याला काय केलं आहे, बर्न केलं आहे. काय केलं आहे? बर्न केलं आहे. आणि बर्न करून मग या ठिकाणी काय करेल, शेती केलं जाईल. लक्षात आलं का? म्हणजे फॉरेस्ट सिलेक्ट केलं, त्यामधला एक लँड युनिट घेतला, ते पूर्ण फॉरेस्ट कट केलं, बर्न केलं आणि इथं क्रॉप कल्टिवेशन स्टार्ट केलं. इथं काय होतं की या शिफ्टिंग कल्टिवेशन सिस्टीममध्ये त्या लँड युनिटवरती एकच एक क्रॉप घेतला तर, सेम क्रॉप घेतला तर, प्रत्येक वेळेस एकच एक क्रॉप घेतला तर. आता असं केल्यामुळे काय होतं की एकच एक जर का आपण सेम क्रॉप जर का एका जमिनीवरती घेत गेलो तर काही काळानंतर त्या जमिनीची जी फर्टिलिटी आहे ती लॉस होते. काय होते? लॉस होते. मग असं केल्यावर काय करतात ते, ती फर्टिलिटी लॉस झाल्याच्या नंतर मग परत आणखीन या ठिकाणाहून मग दुसऱ्या ठिकाणी अजून कुठेतरी जाऊन लँड युनिट सिलेक्ट करेल, ते फॉरेस्ट कट करेल, बर्न करेल आणि या ठिकाणी अजून काय करेल, फार्मिंग स्टार्ट करेल. पण जे क्रॉप आपण या ठिकाणी घेत होतो तेच क्रॉप काय करेल, या ठिकाणी घेतील. तेच क्रॉप चेंज नाही होणार, तेच क्रॉप घेतात. म्हणजे बघा या ठिकाणी काय केलं आहे, लँड काय झाली आहे, रोटेट केली आहे. जमीन काय झाली आहे, रोटेट केली आहे. आणि जे क्रॉप आपण इथं घेत होतो हे क्रॉप काय केलं, शिफ्ट केलं आहे. आपण क्रॉप शिफ्ट करतोय म्हणून याला शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणतो. आणि लँड रोटेट करतो म्हणजे लँड चेंज करतोय म्हणून याला आपण लँड रोटेशनसुद्धा म्हणतो. म्हणजे शिफ्टिंग कल्टिवेशनलाच आपण अजून लँड रोटेशन असं सुद्धा म्हणतो. लक्षात आलं का म्हटलं तर या ठिकाणी शिफ्टिंग कल्टिवेशन का म्हटलं आपण, कारण की इथे काय केलं आपण, क्रॉप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केला आहे. आणि लँड रोटेशन का म्हटलं आपण पहिले इथं कल्टिवेशन करायचं, इथं न करता आता दुसरीकडे झूम करतोय, पण क्रॉप तेच यूज करतोय, तेच क्रॉप घेतो. याला म्हटलं आपण शिफ्टिंग कल्टिवेशन किंवा लँड रोटेशन. याला आणखी लोकल लँग्वेजमध्ये झूम कल्टिवेशन असं सुद्धा म्हणतात. ओके. या ठिकाणी
क्रॉपचं जे आहे सेम क्रॉप घेतात, हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा महत्त्वाचा आहे. दुसरं सॉईल इरोजन हा एक प्रॉब्लेम राहतो. जी शिफ्टिंग कल्टिवेशन आहे या ठिकाणी शिफ्टिंग कल्टिवेशनमध्ये सॉईल इरोजनचा प्रॉब्लेम राहतो. अजून याच्यावरती आपल्याला विचारलं जाऊ शकतं की हे शिफ्टिंग कल्टिवेशन कुठं फॉलो होते. तर ज्या नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहेत, झारखंड असेल, आसाम असेल, ओके, किंवा अदर ज्या 7-8 स्टेट आहेत नॉर्थ ईस्टर्न स्टेट, त्या ठिकाणी हे फॉलो होते. ओके, तर लक्षात ठेवायचं महत्त्वाचं आहे. नंतर नेक्स्ट आहे टोंग्या कल्टिवेशन. सोपं आहे. टोंग्या कल्टिवेशन म्हणजे हिल कल्टिवेशन होते बेसिकली. टोंग्या कल्टिवेशन, ओके, दिस टोंग्या सिस्टम इज लाईक अँड ऑर्गनाइज्ड अँड सायंटिफिकली मॅनेज शिफ्टिंग कल्टिवेशन. ओके, हा जो वर्ड टोंग्या आहे हा बेसिकली म्यानमारमध्ये ओरिजिनेट झाला आहे. याचं मिनिंग टोंग मीन्स होतं टोंग मीन्स होतं हिल आणि या मीन्स होते कल्टिवेशन, म्हणजे हिल कल्टिवेशन. हे विचारलं जातं आपल्याला टोंग्या कल्टिवेशन म्हणजे काय होतं. दॅट इज बेसिकली अ हिल कल्टिवेशन. हिल कल्टिवेशनलाच टोंग्या कल्टिवेशन असं म्हटलं जातं. मग यामध्ये फॉरेस्ट ट्रीच्या सोबत क्रॉप कल्टिवेशन म्हणा किंवा क्रॉपसोबत फॉरेस्ट ट्रीचं कल्टिवेशन म्हणा हिलमध्ये, तर त्याला आपण टोंग्या कल्टिवेशन असं म्हणतो. इतकं लक्षात ठेवायचं सफिशियंट आहे. यामध्ये फार जास्त काही वेगळं नाही आहे. नंतर आहे जेबो कल्टिवेशन. इंडिजिनस सिस्टीममध्ये तिसरा प्रकार आहे जेबो. बघा, आपण पहिलं बघितलं शिफ्टिंग कल्टिवेशन, नंतर बघितलं आपण टोंग्या कल्टिवेशन. टोंग्या कल्टिवेशनमध्ये सरळ होतं हिल कल्टिवेशन. हिल कल्टिवेशन म्हणजे हिल एरियामध्ये फॉरेस्ट ट्री जे आहेत त्याच्यासोबत फील्ड क्रॉप्स ग्रो करणं किंवा फील्ड क्रॉपच्या सोबत फॉरेस्ट ट्री जे आहे त्याचं कल्टिवेशन करणं हिल एरियामध्ये, त्याला आपण म्हणूया टोंग्या कल्टिवेशन. ओके, टोंग्या म्हणजे होतं टोंग मीन्स हिल आणि या मीन्स कल्टिवेशन. ओके, तर म्यानमारमधला वर्ड आहे, बघितलं आपण ते. नंतरचं आहे जेबो कल्टिवेशन. नंतर आहे जेबो कल्टिवेशन. हे थोडंसं वेगळं आहे, वेगळा प्रकार थोडासा. यामध्ये जे हिल्ली एरिया आहे, ज्या ठिकाणी स्लोप खूप जास्त राहतो, त्या ठिकाणी जे पाणी आहे ते कलेक्ट करून स्टोअर केलं जातं आणि स्टोअर केलं जे काही पाणी आहे त्याचा यूज करून शेती केला जाते. तर यामध्ये फॉरेस्ट आलं, ॲग्रिकल्चर आलं, लाईव्हस्टॉक आलं, ओके, फिशरीज असेल, याच्या ठिकाणी काय केलं तर रेडिंग केलं किंवा कल्टिवेशन केलं तर त्याला असं जेबो कल्टिवेशन असं म्हणतात. बघा, दिस सिस्टीम रेफर्स टू कॉम्बिनेशन ऑफ फॉरेस्ट, ॲग्रिकल्चर, लाईव्हस्टॉक अँड फिशरीज विथ वेल फाउंडेड सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन बेस. म्हणजे काय हिली एरिया आहे, त्याचं एक कॅचमेंट एरिया असेल, तिथलं पाणी जे ते कलेक्ट करून स्टोअर केलं जाईल आणि स्टोअर केलेल्या पाण्यापासूनच त्याचा वापर करून शेती केलं जाईल. त्या शेतीमध्ये मग फॉरेस्ट आलं, ॲग्रिकल्चर आलं, लाईव्हस्टॉक आलं, फिशरी आलं, हा सगळा पार्ट त्यामध्ये आला. तर त्याला म्हणायचं आहे, त्याला काय म्हणायचं आहे, जेबो कल्टिवेशन. त्याला काय म्हणायचं आहे, जेबो कल्टिवेशन. ओके, इतकं जरी समजून घेतलं तरी सफिशियंट आहे. तेवढंच आहे, त्यामध्ये फारसं वेगळं असं काही नाही आहे. ओके, चला, इथपर्यंत बेसिक गोष्टी झाल्या आपल्या. यामध्ये आपण सिस्टीम म्हणजे काय बघितले, त्यानंतर तुमचं फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय आहे. फार्मिंग सिस्टीममध्ये वेगवेगळे प्रकार बघितले आपण. ओके, यामध्ये एरेबल असेल, त्यानंतर तुमचं मिक्स फार्मिंग आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, पाश्चरल फार्मिंग आहे, सबसिस्टन्स फार्मिंग, त्यानंतर कमर्शियल फार्मिंग आहे, बरोबर का. हे सगळे प्रकार आपण यामध्ये बघितलेत. इंटेन्सिव्ह आहे, एक्सटेन्सिव्ह आहे, प्लांटेशन फार्मिंग बघितलं आपण, राईट. हे सगळे फार्मिंगचे आपण टाईप्स बघितले. सोबतच फार्मिंग सिस्टीममध्ये इंडिजिनस फार्मिंग सिस्टीम पण बघितले आपण. यामध्ये सबसिस्टन्स फार्मिंग, शिफ्टिंग कल्टिवेशन बघितलं, टोंग्या कल्टिवेशन आणि जेबो कल्टिवेशन. त्यानंतर समोर जाऊन आपल्याला बघायचं आहे क्रॉपिंग सिस्टीम, आणि हा आपला सेशनचा मेन टॉपिक आहे. कुठला, क्रॉपिंग सिस्टीम. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं बोलताना की फार्मिंग सिस्टीममध्ये, आता फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय म्हटलं आपण, दॅट फार्मिंग सिस्टीम दॅट कन्सिस्ट ऑफ दी सेव्हरल एंटरप्राइजेस दॅट इन्क्लूड्स क्रॉपिंग सिस्टीम, देन पोल्ट्री, फिशरी, बीकीपिंग, ऑल दिस थिंग्स. ओके, हे जे एंटरप्राइजेस त्यामध्ये आलं. म्हणजे फार्मिंग सिस्टीम म्हटलं त्यामध्ये क्रॉप प्रोडक्शन आलं. ओके, क्रॉप प्रोडक्शन आलं, सोबत अदर एंटरप्राइजेस आहेत त्यासुद्धा त्यामध्ये आल्या. त्यांचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन, जेणेकरून हायर प्रॉफिट किंवा हायर रिटर्न त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. त्याला ह्या कॉम्बिनेशनला किंवा त्या परफेक्ट कॉम्बिनेशनला आपण म्हणतो फार्मिंग सिस्टीम. ओके, त्यामध्ये फार्मिंग सिस्टीममध्ये क्रॉपिंग सिस्टीम हा एक महत्त्वाचा कंपोनंट आहे. फार्मिंग सिस्टीममधला क्रॉपिंग सिस्टीम हा एक महत्त्वाचा कंपोनंट आहे. बेसिकली फार्मिंग आपण असं जेव्हा बोलतो तेव्हा नक्कीच क्रॉप प्रोडक्शन हे त्याच्यामध्ये आलं. क्रॉप प्रोडक्शन किंवा क्रॉप कल्टिवेशन नसेल तर ते फार्मिंग इनकम्प्लीटच राहील, बरोबर ना. फार्मिंग म्हटलं म्हणजे महत्त्वाचं झालं ते क्रॉप प्रोडक्शन. ओके, त्यासोबत जर का आपण अदर अलाइड एंटरप्राइजेस रन करायचं तर तो वेगळा भाग. पण फार्मिंग सिस्टीम म्हटलं म्हणजे क्रॉप प्रोडक्शन त्यामध्ये आलंच. म्हणून म्हटलं आपण की फार्मिंग सिस्टीममध्ये क्रॉपिंग सिस्टीम हा एक अतिशय महत्त्वाचा कंपोनंट आहे. आणि दिस क्रॉपिंग सिस्टीम रिप्रेझेंट दी क्रॉपिंग पॅटर्न यूज ऑन द फार्म अँड देअर इंटरॅक्शन विथ दी अदर एंटरप्राइजेस अँड अवेलेबल टेक्नॉलॉजी विच डिटरमाइन देअर मेकअप्स. आता हे काय म्हणते नेमकं, फार्मिंग सिस्टीम काय रिप्रेझेंट करते, म्हणजे फार्मिंग सिस्टीम कशाला म्हणायचं. हेअर बेसिकली फार्मिंग सिस्टीम रिप्रेझेंट दी
क्रॉपिंग पॅटर्न यूज ऑन दी फार्म अँड देअर इंटरॅक्शन विथ दी अदर फार्म एंटरप्राइजेस. क्रॉपिंग पॅटर्न काय म्हटलंय? क्रॉपिंग पॅटर्न. क्रॉपिंग पॅटर्न बघा, पहिले बघितलं आपण फार्मिंग सिस्टीम that consists of the several enterprises, or the farming system represent the appropriate combination of farm enterprises that includes cropping system, then dairy, poultry, fishery, beekeeping, all these things, right? Here the cropping system or the farming system, the main component of farming system is cropping system. फार्मिंग सिस्टीममध्ये क्रॉपिंग सिस्टीम हा एक अतिशय महत्त्वाचा कंपोनंट आहे आणि क्रॉपिंग सिस्टीम बेसिकली रिप्रेझेंट दी ॲप्रोप्रिएट कॉम्बिनेशन ऑर दी दॅट इंडिकेट दी क्रॉपिंग पॅटर्न दॅट इज यूज ऑन द फार्म अँड देअर इंटरॅक्शन विथ दी अदर फार्म एंटरप्राइजेस. आता मग क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय? सो आपल्याला क्रॉपिंग सिस्टीम समजून घेण्याच्या अगोदर क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय समजून घ्यावं लागेल. क्रॉपिंग पॅटर्नचा अर्थ होतो, म्हणजे एक्झाम्पल घ्या, पहिल्यांदा आपण व्यवस्थित समजून घ्या. एक्झाम्पल, आपल्याकडं एक लँड होल्डिंग आहे, म्हणजे एक्झाम्पल घेऊ आपण, आपल्याकडं 10 एकर इतकी जमीन आहे. आपण एकरमध्ये घेऊया, 10 एकर इतकी जमीन आहे. त्यापैकी आपण काय केलं आहे, खरीपमध्ये सोयाबीन लावलं आहे. एक्झाम्पल घेऊ आपण, सोयाबीन घेतलं आहे. सोयाबीन म्हणजे 4 एकरवरती आपण सोयाबीन घेतलं आहे पकडा. 3 एकरवरती आपण या ठिकाणी कॉटन लावलं आणि राहिलेल्या 3 एकरवरती आपण समजा या ठिकाणी आपण घ्या ग्रीन ग्राम किंवा ब्लॅक ग्राम असे क्रॉप्स घेतले आहेत. ओके, हे कधी केलं आपण? हे खरीपमध्ये, हे करतो आपण खरीपमध्ये. सोयाबीन काढलं आपण, सोयाबीनच्या जागेवरती एक्झाम्पल घ्या आपण व्हीट लावलं आहे, बरोबर का? कॉटन ते ॲन्युअल क्रॉप आहे, वर्षभर चालेल. रेड ग्राम ब्लॅक ग्राम काढलं, या ठिकाणी आपण हरभरा लावला म्हणजे ग्राम लावलं आहे. ओके, आणि समरमध्ये आपले फील्ड खाली आहे. म्हणजेच काय, हे काय इंडिकेट करते? द प्रोपोर्शन ऑफ एरिया अंडर व्हेरियस क्रॉप ॲट अ पॉईंट ऑफ टाईम ऑर दी ॲट अ पर्टिक्युलर पिरियड. एका पर्टिक्युलर टाईम पिरियडला म्हणजे एखाद्या लँडवरती किती एरियावरती कुठले क्रॉप्स आहेत आणि त्याचा इयरली सिक्वेन्स, म्हणजे आपण सोयाबीन काढलं, व्हीट लावलं, म्हणजे याचा पूर्ण वर्षाचा सिक्वेन्स, खरीपमध्ये कुठलं क्रॉप होतं, रब्बीमध्ये कुठलं क्रॉप होतं, किती एरियावरती होतं, याचा काय सिक्वेन्स आहे, त्याला काय म्हणतो आपण? क्रॉपिंग पॅटर्न. लक्षात आलं काय म्हटलं? तर क्रॉपिंग पॅटर्न मीन्स दॅट इज दी proportion of area under various crops, that is the proportion of area under various crops at a point of time in a unit area that indicate the yearly sequence and spatial arrangement of the crops and fallow in an area. आता हे बघा, हे नॉर्मली जर आपण नुसतं असं वाचलं ना तर लक्षात नाही येत, पण थोडंसं प्रॅक्टिकली जर समजून घेतलं तरच समजणार आपल्याला. काय म्हटलं क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे? एक्झाम्पल घ्या, समजा आपल्याकडं जसं आपण मी जे मगाशी एक्झाम्पल सांगितलं तेच रिपीट करतो. जसं आपल्याकडे 10 एकर जमीन आहे किंवा जनरली आपल्याला जर काय विचारलं की तुमच्या एरियामधला क्रॉपिंग पॅटर्न काय आहे, एक्झाम्पल घ्या की आपण विदर्भ रिजनमधले आहेत. ओके, एक एक्झाम्पल घ्या. आता मला माहीत नाही की कोण विद्यार्थी कुठून लेक्चर बघतोय, तर पण एक्झाम्पल घ्या आपण की कोणीतरी विचारलं, कोणीतरी अमरावती किंवा नागपूर किंवा घ्या अकोला रिजनमध्ये राहणारा एखादा व्यक्ती आहे, आपण त्याला विचारलं की काय बाबा तुमच्याकडला क्रॉपिंग पॅटर्न काय आहे, किंवा एक्झाम्पल घ्या कोणीतरी वाशिमकडला एखादा विद्यार्थी आहे त्याला विचारलं आपण की तुमचा क्रॉपिंग पॅटर्न काय आहे, किंवा तुम्हीच उद्या इंटरव्ह्यूला गेलात, ॲग्रिकल्चर ऑफिसरच्या इंटरव्ह्यूला गेलात आणि तुम्हाला क्वेश्चन विचारला की तुमच्या रिजनमधला क्रॉपिंग पॅटर्न काय आहे, तर आपण ही डेफिनेशन आठवत बसेल का? नाही. आपण सरळ काय सांगेल की सर खरीपमध्ये आमच्या इकडं सोयाबीन कॉटन घेतला तर, किंवा त्यासोबत सोयाबीनमध्ये आम्ही कधी किंवा काही लोक सोयाबीनमध्ये ॲज अ इंटरक्रॉप म्हणून रेड ग्राम पण घेतात, राईट? किंवा म्हणजे हे सरळ खरीपमध्ये आपण सोयाबीन, कॉटन किंवा ग्रीन ग्राम किंवा ब्लॅक ग्राम हे क्रॉप्स घेत असतो, आणि त्याच ठिकाणी रब्बीमध्ये सोयाबीन आणि ग्रीन ग्राम ब्लॅक ग्राम हे हार्वेस्ट केल्याच्यानंतर रब्बीमध्ये आपण व्हीट आणि ग्राम घेत असतो. म्हणजे हा काय झाला आपला क्रॉपिंग पॅटर्न, आपल्या त्या पर्टिक्युलर रिजनचा क्रॉपिंग पॅटर्न. म्हणजे हे काय इंडिकेट्स करतं, म्हणजे पर्टिक्युलर टाईम पिरियडला आपल्या जमिनीवरती म्हणजे काय होतं, कुठले क्रॉप्स होते, किती एरियावरती होते, ते क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर आपण नंतर त्या हार्वेस्टच्या नंतर कुठले क्रॉप्स लावलेत, म्हणजे याचा पूर्ण जो ॲन्युअल सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स दॅट इंडिकेट दी क्रॉपिंग पॅटर्न. तो काय इंडिकेट करतोय? क्रॉपिंग पॅटर्न इंडिकेट करतोय. म्हणून ते काय म्हटलं का, क्रॉपिंग पॅटर्न मीन्स द प्रोपोर्शन ऑफ एरिया दॅट इंडिकेट दी प्रोपोर्शन ऑफ एरिया अंडर व्हेरियस क्रॉप्स. Cropping pattern indicate the proportion of area under various crop at a point of time in a unit area that indicate the yearly sequence and spatial arrangement of the crops and fallow. That indicate the spatial arrangement and yearly sequence, right?
आता बघा क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय म्हणते बघा, दॅट रिप्रेझेंट दी क्रॉपिंग पॅटर्न यूज ऑन दी फार्म अँड देअर इंटरॅक्शन विथ दी फार्म रिसोर्सेस, अदर फार्म एंटरप्राइजेस अँड अवेलेबल टेक्नॉलॉजी विच डिटरमाइन देअर मेकअप. म्हणजेच काय आलं तर याचं काय मिनिंग होतं आहे, जसं आपण फार्मिंग सिस्टीममध्ये म्हटलं ना, फार्मिंग सिस्टीम काय रिप्रेझेंट करतं आहे, दॅट रिप्रेझेंट द ॲप्रोप्रिएट कॉम्बिनेशन ऑफ फार्म एंटरप्राइजेस दॅट इन्क्लूड्स क्रॉपिंग सिस्टीम, डेअरी, पोल्ट्री, फिशरी, all these things or all those allied enterprises. Here cropping system represents the cropping pattern used on the farm. क्रॉपिंग सिस्टीम काय इंडिकेट करतं आहे की फार्मवरती आपण कुठला क्रॉपिंग पॅटर्न यूज करतो आहे. ओके, आता क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय भेटलं, आपण कोणता क्रॉपिंग पॅटर्न फॉलो करतो आहे आणि जे अदर रिसोर्सेस आहेत त्यासोबत त्याचं इंटरॅक्शन कसं आहे, जेणेकरून जे काही समोरचं प्रॉफिट आहे, ओके, ज्या टेक्नॉलॉजी आहे त्याचा आपल्याला कसा वापर करतो आहे, तर त्यांचं काय इंटरॅक्शन आहे हे इंडिकेट करतं. काय इंडिकेट करतं आहे, क्रॉपिंग सिस्टीम. that represent the cropping pattern used on a farm and their interaction with the other farm resources and other farm enterprises and available technology which determine their makeup. That is called cropping system. त्याला काय म्हणायचं आहे, क्रॉपिंग सिस्टीम. हे ज्या टर्म्स आहेत जे तुम्हाला सुरुवातीला सांगितले, टॉपिक खूप सिम्पल आहे पण पूर्ण थेरॉटिकल आहे. पूर्ण कसा आहे, थेरॉटिकल आहे. सोपा जरी असला तरी तो समजायला आणि लक्षात ठेवायला थोडासा कॉम्प्लिकेटेड नक्कीच जातो. म्हणून याला आपल्याला प्रत्येक गोष्टी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळेच तुम्हाला पहिल्यांदा सिस्टीम म्हणजे काय सांगितलं, फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय, फार्मिंग सिस्टीमचे प्रकार किंवा फार्मिंगचे टाईप्स बघितले, आपण फार्मिंग सिस्टीमचे प्रकार बघितले, इंडिजिनस फार्मिंग सिस्टीम बघितला, नंतर आपण क्रॉपिंग सिस्टीमकडे बोलतोय. क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय बघितलं, क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे सुद्धा आपण बघितलंय. ओके, दोन गोष्टी आपल्या क्लिअर झाल्यात. समोर जाऊन आपल्याला बघायचं आहे क्रॉप रोटेशन. आता ह्या सगळ्या टर्म्स आहेत, ह्या सगळ्या टर्म्स एकमेकांसोबत निगडीत कुठून कुठेतरी याचा संबंध येतो. मग आपण एकदमच जर काही टर्म्स वापरले तर आपल्याला कन्फ्युजन नको व्हायला, म्हणून या टर्म्स आपण पहिल्यांदा क्लिअर करतो आहे. आता या ठिकाणी क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे क्लिअर झालं आपल्याला. दॅट सिम्पली इंडिकेट दी क्रॉपिंग पॅटर्न मीन्स दी एरिया अंडर व्हेरियस क्रॉप, दॅट इज दी एरिया अंडर व्हेरियस क्रॉप्स ॲट अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईम, दॅट इज कॉल्ड क्रॉपिंग पॅटर्न. एका पर्टिक्युलर टाईमला जो एरिया आहे म्हणजे व्हेरियस क्रॉपच्या अंडरमध्ये एरिया जो आपण कल्टिवेट करतो आहे आणि त्याचा जो इयरली सिक्वेन्स आहे त्याला आपण म्हटलं क्रॉपिंग पॅटर्न. ओके, आता समोरचं बघायचं आपल्याला क्रॉप रोटेशन. समोर काय बघायचं आहे, क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशनचा अर्थ काय होतो, दोन किंवा दोनपेक्षा अधिक क्रॉप्स आपण घेतो आहे पण वेगळे एकाच जमिनीवरती एका पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये, त्याला काय म्हणते, क्रॉप रोटेशन्स. त्याला काय म्हणायचं, क्रॉप रोटेशन. म्हणजे आपण खरीपमध्ये सोयाबीन घेतलं, नंतर क्रॉप हार्वेस्ट केलं, नंतर आपण व्हीट घेतलं, व्हीट काढलं, आपण नेक्स्ट सीझनमध्ये त्या व्हीट काढल्याच्या नंतर कुठलं सिरियल क्रॉप नाही घेणार, वेगळं कुठलं तरी पल्स क्रॉप घेईल. ओके, म्हणजे पण त्या सेम जमिनीवरती म्हणजे एकाच जमिनीवरती म्हणजे वेगळे क्रॉप्स आपण सक्सेशनमध्ये घेत असेल तर त्याला म्हणायचं क्रॉप रोटेशन. दॅट सिम्पली मीन्स ग्रोईंग ऑफ द डिफरंट क्रॉप्स इन अ सक्सेशन ऑन द सेम पीस ऑफ लँड. ग्रोईंग ऑफ डिफरंट क्रॉप्स इन सक्सेशन म्हणजे एक झाल्यानंतर दुसरा, पण कसे क्रॉप, डिफरंट क्रॉप्स in succession on the same piece of land in a specific period of time is called crop rotations. लक्षात येतंय का काय म्हणतो, तर एक टर्म्स समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एक टर्म या ठिकाणी समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, नाही तर इतकं कन्फ्युजन होतं की समोरच्या टर्मिनॉलॉजी समजतच नाहीत. म्हणून सुरुवातीपासूनच्या प्रत्येक टर्मिनॉलॉजी आपल्याला व्यवस्थितपणे समजणं फार महत्त्वाचं आहे, फार गरजेचं आहे. ओके, काय म्हटलं, क्रॉप रोटेशन म्हणजे फार असं कॉम्प्लिकेटेड असं डिफिकल्ट समजून नाही वाचायचं याला. सरळ नॉर्मली बघा, आपण काय केलं, खरीप सीझनमध्ये आपण सोयाबीन लावलं, आपण ते हार्वेस्ट केलं आणि त्या सबसिक्वेंटली म्हणजे त्या सक्सेशनमध्ये ते क्रॉप हार्वेस्ट झाल्यानंतर आपण नेक्स्ट क्रॉप लावलं, समजा व्हीट लावलं, नंतर आपण व्हीट हार्वेस्ट केलं, त्यावरती आपण सक्सेडिंग क्रॉपमध्ये अजून दुसरं कुठलं तरी वेगळं क्रॉप लावलं, अजून वेगळं लावलं. पण हे झालं क्रॉप रोटेशन. पण एक्झाम्पल घ्या, आपण सुरुवातीला एका सीझनमध्ये एका फील्डवरती कॉटन लावलं, ते हार्वेस्ट केलं, परत नेक्स्ट टाईम आपण कॉटनच लावलं, परत आपण कॉटनच लावलं. आपण काय करतोय, सेम क्रॉप लावतोय, त्याला आपण क्रॉप रोटेशन नाही म्हणणार. एकाच जमिनीवरती म्हणजे एकाच लँडवरती आपण सक्सेशनमध्ये वेगळे क्रॉप लावतोय, सिरियल नंतर पल्सेस. सरळ बोलत झालं तर सिरियल नंतर पल्सेस, म्हणजे फक्त सिरियल्स नाही किंवा पल्सेस नाही, सिरियल पल्सेस सक्सेशनमध्ये. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण क्रॉप कल्टिवेशन करतो त्याला आपण क्रॉप रोटेशन असं म्हणायचं. आलं लक्षात आता, क्रॉप रोटेशन रेफर्स टू द ग्रोईंग ऑफ डिफरंट क्रॉप्स, दॅट इज द ग्रोईंग ऑफ डिफरंट क्रॉप्स इन सक्सेशन ऑन द सेम पीस ऑफ लँड इन अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम इज कॉल्ड क्रॉप रोटेशन. म्हणजे यामध्ये बघा, सबसिस्टन्स फार्मिंगमध्ये काय होत होतं,
क्रॉप सेम राहायचं पण लँड जी ती रोटेट करायचं आपण. इथे काय आहे की लँड सेम आहे पण क्रॉप काय करतोय, रोटेट करतोय, क्रॉप चेंज करतोय, म्हणून याला आपण क्रॉप रोटेशन म्हटले. इन क्रॉप रोटेशन लँड इज फिक्स बट क्रॉप इज रोटेटेड. बघितलं ना आपण सबसिस्टन्समध्ये जे सबसिस्टन्स म्हणतोय शिफ्टिंग कल्टिवेशन. शिफ्टिंग कल्टिवेशनमध्ये काय बघितलं आपण की एका फॉरेस्टचा एक लँड युनिट कट करतात, तो बर्न करतात आणि त्या ठिकाणी क्रॉप कल्टिवेशन करतात. पण तेच एकच एक क्रॉप त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस घेतात आणि जेव्हा त्या लँड युनिटची सॉईल फर्टिलिटी लॉस होते त्यानंतर काय करतात, परत अजून दुसरीकडे जातात, लँड म्हणजे फॉरेस्ट आहे ते कट करतात, बर्न करतात आणि त्या ठिकाणी क्रॉप कल्टिवेशन स्टार्ट करतात. पण आधीच्या लँडवरती किंवा आधीच्या युनिटवरती जे क्रॉप्स घ्यायचं तेच क्रॉप्स परत ते नवीन युनिटवरती पण घेतात. म्हणजे क्रॉप त्यांनी चेंज नाही केले. काय चेंज केले, लँड चेंज केले. म्हणून आपण त्याला लँड रोटेशन किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन म्हटलं. क्रॉप शिफ्ट केले, लँड रोटेट केली आहे. पण इथे काय क्रॉप रोटेशनमध्ये लँड सेम आहे, एकाच जमिनीवरती आपण वेगळं क्रॉप घेतोय. म्हणजे काय केलं आपण, क्रॉप चेंज करतोय, क्रॉप रोटेट करतोय, म्हणून याला क्रॉप रोटेशन म्हणतोय. इथे लँड जी ती फिक्स आहे. इन क्रॉप रोटेशन लँड इज फिक्स बट क्रॉप इज रोटेटेड इयर आफ्टर इयर ऑन द सेम लँड. दॅट इज आफ्टर कल्टिवेशन ऑफ द सिरियल्स शल बी टेकन पल्सेस. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. क्रॉप रोटेशनमध्ये सिरियलच्या नंतर पल्सेस घेतात. ओके, सिरियलच्या नंतर नेहमी काय घेतात, पल्सेस. त्याचं काय रिझन आहे, सिरियल हे हायली एक्झॉस्टिव्ह क्रॉप्स आहेत. काय आहेत, हायली एक्झॉस्टिव्ह आहेत. म्हणजे न्यूट्रिएंट डिमांड त्यांची खूप जास्त राहते. जमिनीमधलं जे न्यूट्रिएंट्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात डिप्लेट करत असतात. अदरवाईज ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन ते करू शकत नाहीत. याच्या व्यतिरिक्त अजून एक पॉईंट आहे की त्यांचा CN रेशो जो होतो क्रॉपचे त्यांचे जे काही रेसिड्यूज आहेत त्याचा CN रेशो म्हणजे कार्बन नायट्रोजन रेशो जो तो सुद्धा जास्त राहतो, जवळपास 90:1च्या रेंजमध्ये राहतो. आणि ज्या क्रॉपचा रेसिड्यूजचा CN रेशो हा जास्त राहतो त्यांचे रेसिड्यूज हे फार स्लोली डिकम्पोज होत असतात आणि याच्या डिकम्पोजिशनचा डायरेक्ट इफेक्ट राहतो न्यूट्रिएंटच्या अवेलेबिलिटीवरती. हे सगळं आपल्या सॉईल सायन्समध्ये डिटेलमध्ये आहेच. स्टील मी तुम्हाला क्लिअर करतो म्हणजे अंडरस्टँडिंगसाठी की सिरियल नंतर पल्सेसच का घ्यायचे, सिरियल नंतर सिरियल का नाही घ्यायचे. तर सिरियल हे हायली न्यूट्रिएंट एक्झॉस्टिंग क्रॉप्स आहेत. जमिनीमधले न्यूट्रिएंटचे खूप मोठ्या प्रमाणात डिप्लेट करतात. दुसरं म्हणजे हे की ते ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन पण करत तर नाहीत पण सोबतच न्यूट्रिएंट डिमांड जास्त आहे आणि त्यांच्या CN रेशो म्हणजे त्यांचे जे स्टबल्स आहेत, रेसिड्यूज आहेत, त्यांचा CN रेशो हा जास्त राहतो. CN रेशो हा जास्त असल्या कारणामुळे म्हणजे 90:1च्या आसपास असल्या कारणामुळे त्यांचे जे रेसिड्यूज आहेत जमिनीवरती पडून राहतात ते लवकर डिकम्पोज होत नाही आणि ते जोपर्यंत डिकम्पोज होत नसतात तोपर्यंत त्या फील्डमधलं जे काही अवेलेबल न्यूट्रिएंट आहे म्हणजे खास करून नायट्रोजन हा काय होतो, अनअवेलेबल होत असतो. हे मायक्रोबियल ॲक्च्युली प्रोसेस आहे. तो न्यूट्रिएंट काय होतो, अनअवेलेबल होतो. म्हणून जर का आपण समजा सिरियलच्या नंतर परत सिरियलच ग्रो केलं तर काय होईल, ऑलरेडी त्या सॉईलमधलं जे काही न्यूट्रिएंट आहे ते डिप्लेट झालं आहे. दुसरं त्या फील्डवरती जे काही मागच्या क्रॉपचे जे काही रेसिड्यूज पडून आहे ते डिकम्पोज झालेले नसतात, ते डिकम्पोज होत असतात. तोपर्यंत जोपर्यंत कंप्लीट डिकम्पोज होत नाही तोपर्यंत फील्डमधलं न्यूट्रिएंट हे अनअवेलेबल राहत असतं. आणि समोर आपण अजून सिरियलच ग्रो केले तर त्या सिरियल ऑलरेडी त्यांचे जे न्यूट्रिएंट डिमांड जास्त आहे. तर अशा वेळेस काय होईल की तेवढं आपल्याला जसं पाहिजे तेवढं उत्पन्न मिळणार नाही. सोबत जमिनीची फर्टिलिटी ती खूप जास्त प्रमाणात लॉस्ट होईल. म्हणून आपण सिरियलच्या नंतर जर का पल्सेस ग्रोन केलं तर पल्सेसचं काय आहे की ते ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करतात. म्हणजे सॉईलची फर्टिलिटी आहे ते रिस्टोअर करत असतात. अदरवाईज त्यांचा जो CN रेशो आहे क्रॉपचे रेसिड्यूचा हा फार कमी राहतो. त्यांचे स्टेबल जे ते लगेच डिकम्पोज होऊन फील्डमध्ये ऑर्गॅनिक मॅटर ॲड करायला सुद्धा मदत करत असतात. म्हणून नेहमी क्रॉप रोटेशनमध्ये सिरियल नंतर पल्सेसच रिकमेंड करतात. म्हणजे आपल्याला जर काही जनरल एखादा क्वेश्चन जरी विचारला की क्रॉप रोटेशनमध्ये खालीलपैकी कुठला सिक्वेन्स हा बेस्ट आहे तर आपल्याला तिथं फक्त हे पाहायचं आहे की सिरियल नंतर सिरियल आलं असेल तर ते त्याचा ऑप्शन करेक्ट असू शकत नाही. सिरियल नंतर पल्सेसवाला जो ऑप्शन आहे तो करेक्ट राहील. ओके, चला त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये टाईप्स ऑफ क्रॉपिंग सिस्टीम्स. नेक्स्ट बघायचं याच्यामध्ये आपल्याला टाईप्स ऑफ क्रॉपिंग सिस्टीम्स. काय बघायचं आहे, टाईप्स ऑफ क्रॉपिंग सिस्टीम्स. यामध्ये 3 प्रकार पडतात. एक आहे मोनोक्रॉपिंग, दुसरा आहे मल्टिपल क्रॉपिंग आणि तिसरा आहे इंटरक्रॉपिंग. क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय बघितलं आपण, क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे दॅट रिप्रेझेंट दी क्रॉपिंग पॅटर्न यूज ऑन दी फार्म अँड देअर इंटरॅक्शन विथ दी अदर फार्म रिसोर्सेस अँड अदर एंटरप्राइजेस. राईट, ओके. क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे पण बघितलं आपण. क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय ते सुद्धा बघितलं आहे. क्रॉप रोटेशन म्हणजे काय आता आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला बघायचं आहे क्रॉपिंग सिस्टीमचे टाईप्स. यामध्ये 3 प्रकार, मोनोक्रॉपिंग, मल्टिपल क्रॉपिंग आणि इंटरक्रॉपिंग. मोनोक्रॉपिंग म्हणजे होते एका जमिनीवरती फक्त एकच क्रॉप घेणे, वर्षभरामध्ये एकच क्रॉप घेणे आणि वर्षानुवर्षे तेच क्रॉप घेत राहणं, त्याला म्हणायचं मोनोक्रॉपिंग. दॅट मीन्स ग्रोईंग ऑफ ओनली वन क्रॉप. मोनोक्रॉपिंग मीन्स मोनो मीन्स सिंगल, मोनोचा अर्थ होतो सिंगल, मल्टी मीन्स 2 or more than 2.
एकपेक्षा अधिक म्हणजे 2 किंवा 2पेक्षा अधिक, त्याला आपण मल्टी म्हणूया. आणि इंटरक्रॉपिंग या ठिकाणी असं होतं की इंटरक्रॉपिंगचा अर्थ होतो 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप आपण ज्यावेळेस एकाच वेळेस जमिनीवरती घेत असतो त्यावेळेस त्याला आपण इंटरक्रॉपिंग असं म्हणत असतो. आपण हे डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. मोनोक्रॉपिंग म्हणजे काय होतं आहे, दॅट मीन्स ग्रोईंग ऑफ ओनली वन क्रॉप्स. मोनोक्रॉपिंग मीन्स ग्रोईंग ऑफ ओनली वन क्रॉप ऑन द सेम पीस ऑफ लँड or on the same piece of land in one calendar year and year after year. एका जमिनीवरती एका वर्षभरामध्ये एकच क्रॉप घ्यायचं आणि वर्षानुवर्षभरामध्ये किंवा वर्षानुवर्ष तेच क्रॉप घेत राहणं म्हणजे त्याला म्हणायचं आपण मोनोक्रॉपिंग. काय म्हणायचं त्याला? मोनोक्रॉपिंग. त्यानंतर दुसरं मल्टिपल क्रॉपिंग. हिअर ग्रोईंग ऑफ 2 or more than 2 crops, growing of 2 or more than 2 crops on the same piece of land in one calendar year is known as multiple cropping. एका कॅलेंडर इयरमध्ये म्हणजे जे काही एक फार्मिंग इयर आहे त्या पर्टिक्युलर फार्मिंग इयरमध्ये एका जमिनीवरती 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप जर का आपण घेत असेल तर त्याला म्हणायचं आपण मल्टिपल क्रॉपिंग. त्यामध्ये अजून प्रकार पडतात. सिक्वेन्स क्रॉपिंग आहे यामध्ये, नंतर इंटरक्रॉपिंग, सिक्वेन्स क्रॉपिंग आहे, रिले क्रॉपिंग आहे, वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण समोरून बघूया. त्यानंतर आहे इंटरक्रॉपिंग. इंटरक्रॉपिंग मीन्स दॅट इज ग्रोईंग ऑफ 2 or more than 2 crops सायमल्टेनियसली ऑन द सेम फील्ड इज नोन ॲज इंटरक्रॉपिंग. सर इथं पण आपण तेच म्हटलं आहे, मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे ग्रोईंग ऑफ 2 or more than 2 crops ऑन द सेम पीस ऑफ लँड इन वन कॅलेंडर इयर इज नोन ॲज मल्टिपल क्रॉपिंग. इथं पण आपण तेच म्हणालो, ग्रोईंग ऑफ 2 or more than 2 crops सायमल्टेनियसली ऑन द सेम फील्ड. इथं फक्त आपण एक वर्ड वेगळा वापरला आहे, दॅट इज सायमल्टेनियसली ऑन द सेम फील्ड. सायमल्टेनियसलीचा अर्थ होतो एकाच वेळेस. काय होतो अर्थाचा? एकाच वेळेस. सायमल्टेनियसलीचा अर्थ होतो एकाच वेळेस. म्हणजे एका वर्षभरामध्ये एका जमिनीवरती 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप आपण जर का घेत असेल मग ते एकाच वेळेस घेतोय किंवा सिक्वेन्समध्ये घेतोय त्याचा विचार न करता आपण फक्त एवढं म्हटलं आहे की एका वर्षामध्ये एका जमिनीवरती आपण 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप घेत असेल त्याला आपण मल्टिपल क्रॉपिंग असं म्हणतो. आणि ज्यावेळेस आपण एका जमिनीवरती एकाच वेळेस 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप घेईल तर त्याला आपण इंटरक्रॉपिंग असं म्हणतो. आपण समोर जाऊन हे 1 by 1 डिटेलमध्ये बघूयात. यामध्ये पहिल्यांदा बघायचं आपल्याला मोनोक्रॉपिंग. क्रॉपिंग सिस्टीममधला पहिला प्रकार बघतोय आपण मोनोक्रॉपिंग. कोणता बघतोय? मोनोक्रॉपिंग. पहिला प्रकार कोणता बघतोय आपण? मोनोक्रॉपिंग. काय आहे मोनोक्रॉपिंग? मीन्स ग्रोईंग ऑफ ओनली वन क्रॉप ऑन अ पीस ऑफ लँड. एका जमिनीवरती फक्त एकच क्रॉप घेणं, वर्षभरामध्ये एकच आणि वर्षानुवर्षे पण तेच क्रॉप, तर त्याला आपण म्हणायचं मोनोक्रॉपिंग. Here monocropping or monoculture refers to the growing of only one crop on a piece of land. आता बघा यामध्ये असं काय होतं नॉर्मली बघा, जसं वेस्ट बेंगाल वगैरे रिजन आहे, वेस्ट बेंगालमध्ये जो कॅनल एरिया आहे तिथं काय होतं की वॉटर लॉगिंग असल्या कारणामुळं राईस सोडून दुसरं कुठलं क्रॉप त्यांना घेताच नाही येत. म्हणजे मजबुरीत का होणे पण त्यांना तेच ते क्रॉप घ्यावं लागतं, एकच क्रॉप घ्यावं लागते. मग अशा वेळेस त्याला काय म्हणायचं आपण? मोनोक्रॉपिंग. मोनोक्रॉपिंगची क्रॉपिंग इंटेन्सिटी ही नेहमी 100% राहते. लक्षात ठेवायचं. क्रॉपिंग इंटेन्सिटी म्हणजे काय आहे? दॅट इज ग्रॉस क्रॉप एरिया डिवायडेड बाय नेट एरिया. तर एक्झाम्पल, आपल्याकडं 5 हेक्टर एवढी जमीन आहे. किती आहे? 5 हेक्टर एवढी जमीन आहे. आपण खरीपमध्ये काय केलं? 5 हेक्टरची 5 हेक्टर लावली आहे. नंतर आपण ती लावलीच नाही आहे, म्हणजे रब्बीमध्ये सोईंग केली नाही आहे, समरमध्ये पण सोईंग नाही केली. म्हणजे वर्षभरामध्ये आपण किती सोईंग केली आहे? मोनोक्रॉपिंग आहे ना, आपण एकच क्रॉप घेतलं ना, फक्त 5 हेक्टर घेतली आहे. नेट किती आहे? 5 हेक्टर आहे. किती येईल? 100% येईल. किती येईल? 100% येईल. हे आपल्याला हे जे सगळे फॉर्म्युले आहेत हे सगळे आपल्याला परत बघायचे आहेत एका सेशनमध्ये. नेक्स्ट सेशनमध्ये आपण हे बघणार आहे. लक्षात ठेवायचं की मोनोक्रॉपिंगची क्रॉपिंग इंटेन्सिटी ही नेहमी किती राहते? 100% राहते. 100% राहते म्हणजे जास्त नाही आहे ॲक्च्युली, याच्यापेक्षा जास्त राहते. जर का आपण 2 क्रॉप घेतले किंवा 3 घेतले तर ती क्रॉपिंग इंटेन्सिटी जास्त राहते. नॉर्मल इंडियाची क्रॉपिंग इंटेन्सिटी 137-138च्या आसपास आहे. तर क्रॉपिंग इंटेन्सिटी ॲक्च्युली काय आपण हे नंतरच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये बघूयात. ओके, विथ एक्झाम्पल्स. नंतर नेक्स्ट आहे मल्टिपल क्रॉपिंग. नेक्स्ट आहे ह्याच्यामध्ये आपलं मल्टिपल क्रॉपिंग. नेक्स्ट काय आहे? मल्टिपल क्रॉपिंग. काय सांगितलं? मल्टिपल क्रॉपिंग मीन्स ग्रोईंग ऑफ 2 or more than 2 crops on the same piece of land in one calendar year.
एका कॅलेंडर इयरमध्ये एका जमिनीवरती 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप जर का आपण घेत असेल तर त्याला काय म्हणायचं आपण मल्टिपल क्रॉपिंग. त्याला काय म्हणायचं आहे मल्टिपल क्रॉपिंग. आता यामध्ये म्हणजे सरळ हे आलं की म्हणजे एका जमिनीवरती म्हणजे पर युनिट एरिया कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्रॉप्स घेणं. बरोबर का. म्हणजे जे इंटेन्सिफिकेशन आहे हे टाईम आणि स्पेस डायमेन्शनमध्ये आहे. बघा इट इज द इंटेन्सिफिकेशन ऑफ क्रॉपिंग इन टाइम अँड स्पेस डायमेन्शन. टाइम अँड स्पेस डायमेन्शन दॅट मीन्स मोर नंबर ऑफ क्रॉप्स विदिन अ इयर अँड मोर नंबर ऑफ क्रॉप्स ऑन द सेम पीस ऑफ लँड. आपण तेच म्हटलं ना ग्रोईंग ऑफ 2 or more than 2 क्रॉप्स. एका वर्षभरामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप्स ग्रो करणं त्याला म्हटलं आपण मल्टिपल क्रॉपिंग. होऊ शकते ते 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप्स. एखाद्या वेळेस होईल की आपण एकाच वेळेस एका फील्डवरती 2 क्रॉप्स लावतोय. म्हणजे हे कसा आस्पेक्ट झाला. हा झाला स्पेस आस्पेक्ट. म्हणजे स्पेस डायमेन्शनमध्ये आपण याचं इंटेन्सिफिकेशन केलं आहे. बघा स्पेसचं आपण युटिलायझेशन करतो आहे आणि आपण समजा एक क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर दुसरं क्रॉप ग्रो करतो आहे एकाच वर्षामध्ये किंवा 2 किंवा 2पेक्षा अधिक 3 करतो आहे. तर हा आपण कसा टाईमचा यूज करतो आहे. काय यूज करतो आहे टाईम आस्पेक्ट झाला हा. ओके हा आपण समोर बघूया. तर यामध्ये मल्टिपल क्रॉपिंगमध्ये काही प्रकार आहे. त्यामध्ये सिक्वेन्स क्रॉपिंग आहे, रिले क्रॉपिंग आहे, रटुनिंग आहे. रटनिंग बेसिकली सिक्वेन्स क्रॉपिंगमध्ये येते. आपण बघूया पहिल्याच्यामध्ये बघा सिक्वेन्स क्रॉपिंग. आता पहिल्यांदा हे क्लिअर करा की तुम्हाला मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे लक्षात आलं का. मोनोक्रॉपिंग म्हणजे काय म्हटलं आपण एका जमिनीवरती फक्त एकच क्रॉप घेणे. एका जमिनीवर फक्त एकच क्रॉप घेणे. आणि मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे काय झालं आपण एका जमिनीवरती एका कॅलेंडर इयरमध्ये किंवा एका वर्षभरामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप घेणे. लक्षात आलं. दॅट इज द ग्रोईंग ऑफ 2 or more than 2 क्रॉप्स ऑन द सेम पीस ऑफ लँड इन 1 कॅलेंडर इयर इज नोन ॲज मल्टिपल क्रॉपिंग. तर काय म्हटलं आपण मल्टिपल क्रॉपिंग. तर मल्टिपल क्रॉपिंग जे काय आहे ते बेसिकली म्हणजे एक टाईम आणि स्पेस डायमेन्शनमध्ये आहे. इंटेन्सिफिकेशन जे आहे त्याचं टाईम अँड स्पेस डायमेन्शनमध्ये. म्हणजे एक तर आपण एका पर्टिक्युलर टाईम पिरियडला एका जमिनीवरती 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप ग्रो करतोय किंवा एक क्रॉप हार्वेस्ट केल्याच्यानंतर दुसरं क्रॉप घेतोय. एक तर आपण टाईम किंवा स्पेस डायमेन्शनमध्ये याचं इंटेन्सिफिकेशन करतोय. त्यापैकी सिक्वेन्स क्रॉपिंग बघूया. पहिल्याच्यामधला प्रकार आहे सिक्वेन्स क्रॉपिंग. हा बेसिकली टाईम डायमेन्शनचा भाग आहे. ओके सिक्वेन्स क्रॉपिंग. आता हे काय आहे नेमकं सिक्वेन्स क्रॉपिंग म्हणजे काय हे तुम्ही वाचलं असेल बघितलं असेल. सिक्वेन्स क्रॉपिंग म्हणजे सिम्पल आहे. एक क्रॉप आपण सोईंग केलं, हे क्रॉप मॅच्युअर झालं, हार्वेस्ट केलं. हे क्रॉप हार्वेस्ट केल्याच्यानंतर नेक्स्ट क्रॉप सोईंग केलं, ते हार्वेस्ट केलं. हे क्रॉप हार्वेस्ट केलं मग तर नेक्स्ट क्रॉप सोईंग केलं. अशा पद्धतीनं म्हणजे जे काय सक्सेडिंग क्रॉप आहे म्हणजे आधीचं क्रॉप हार्वेस्ट केल्याच्यानंतर आपण सक्सेडिंग क्रॉप त्या ठिकाणी सोईंग करतोय. दॅट मीन्स ग्रोईंग ऑफ 2 or more than 2 क्रॉप्स ऑन द सेम पीस ऑफ लँड इन अ सक्सेशनमध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप आपण एका जमिनीवरती ग्रो करत असेल तर त्याला आपण सिक्वेन्स क्रॉपिंग असं म्हणूया. बघा सिक्वेन्स क्रॉपिंग कॅन बी डिफाईन्ड ॲज ग्रोईंग ऑफ 2 or more क्रॉप्स इन सिक्वेन्स ऑन द सेम पीस ऑफ लँड इन अ फार्मिंग इयर. सिक्वेन्समध्ये नॉर्मली असं राहतं ना आपण एक क्रॉप हार्वेस्ट करतो नंतर मग दुसरं क्रॉप म्हणजे सोयाबीन हार्वेस्ट केलं मग त्या फील्डवरती आपण व्हीट हार्वेस्ट करेल नंतर दुसरं कुठलं तर क्रॉप आपण ग्रो करेल. हे झालं सिक्वेन्स क्रॉपिंग. दॅट मीन्स ग्रोईंग ऑफ 2 or more than 2 क्रॉप्स इन अ सिक्वेन्स ऑन द सेम पीस ऑफ लँड. एकाच जमिनीवरती सिक्वेन्समध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप ग्रो करणं म्हणजे सिक्वेन्स क्रॉपिंग. तर या ठिकाणी बघा काय होते म्हणजे पहिलं क्रॉप म्हणजे हे एक क्रॉप सोईंग केलं, हे क्रॉप पहिल्यांदा हार्वेस्ट केलं नंतर दुसरं क्रॉप आपण सोईंग केलं, हे क्रॉप हार्वेस्ट केलं नंतर नेक्स्ट क्रॉप आपण सोईंग केलं. इथं 2 क्रॉप एकमेकांना ओव्हरलॅप होत आहेत का नाही. हे जे क्रॉप आहे ते एकमेकांना ओव्हरलॅप होत नाही आहेत. म्हणून सिक्वेन्स क्रॉपिंगलाच अजून नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंगसुद्धा म्हटलं जातं. नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंगसुद्धा याला म्हटलं जातं. यालाच काय म्हटलं जातं नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंगसुद्धा म्हटल्या जातं. हे लक्षात ठेवायचं. बघा समोर काही पॉईंट दिलेत आपल्याला. रॅटून क्रॉपिंग जे हे सुद्धा सिक्वेन्स क्रॉपिंगचंच एक एक्झाम्पल. हे सुद्धा आपल्याला जनरल विचारलं जातं. बघा हे तेच पॉईंट्स आहेत जे आपण ऑलरेडी एक्सप्लेन केले. त्यात काही वेगळं आहे का काही असं न समजण्यासारखं आहे का. सिक्वेन्स क्रॉपिंग म्हणजे काय म्हटलं आपण 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप एकाच जमिनीवरती सिक्वेन्समध्ये ग्रो करणे. म्हणजे पहिलं क्रॉप हा आपण हार्वेस्ट केलं दुसरं क्रॉप सोईंग केलं परत ते क्रॉप हार्वेस्ट केलं त्याच्या नेक्स्ट क्रॉप सोईंग केलं. तर यामध्ये काय होतं की
जे आपण 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप्स घेतोय ते सिक्वेन्समध्ये घेतोय, कुठलंच क्रॉप एकमेकांना ओव्हरलॅप करत नाही, म्हणून आपण त्याला काय म्हटलं, नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग सिस्टीम. यामध्ये रेटून क्रॉपिंग हे सिक्वेन्स क्रॉपिंगचाच प्रकार आहे का त्याचाच एक्झाम्पल आहे. रेटूनिंग म्हणजे काय, पहिलं क्रॉप आपण हार्वेस्ट केल्याच्यानंतर त्याचे जे काही रूट्स आहेत त्याच्या रिग्रोथपासून जर का आपण क्रॉप घेत असेल त्याला आपण रेटून क्रॉपिंग असं म्हणतो. म्हणजे तो पण सिक्वेन्सचाच प्रकार झाला. पहिलं हार्वेस्ट करतोय नंतर दुसरे घेतोय ते सुद्धा सिक्वेन्स क्रॉपिंगमध्येच येते. त्यानंतर नेक्स्ट आहे रिले क्रॉपिंग. बघा, मल्टिपल क्रॉपिंगमध्ये आपण पहिलं बघितलं सिक्वेन्स क्रॉपिंग, दुसरं बघतोय आपण रिले क्रॉपिंग. तर रिले क्रॉपिंग आणि सिक्वेन्स क्रॉपिंगमध्ये थोडासा डिफरन्स आहे. बघा, आपण रिले क्रॉपिंग म्हणजे काय होतं, पहिलं क्रॉप आपण सोईंग केलं, ओके, आणि हे क्रॉप हार्वेस्टिंग करण्याच्या आधीच नेक्स्ट क्रॉप सोईंग केलं. बघा, लक्षात घ्या काय आलं. सिक्वेन्स क्रॉपिंगमध्ये काय केलं आपण, पहिलं क्रॉप हार्वेस्ट केलं आणि नंतर दुसरं क्रॉप म्हणजे नेक्स्ट क्रॉप सो केलं. रिले क्रॉप म्हणजे कशाला म्हणायचं, पहिलं क्रॉप आपण सोईंग केले आणि ते क्रॉप मॅच्युरिटी स्टेजला असताना, म्हणजे आता ते आपण हार्वेस्ट करणारच आहे, हार्वेस्टिंग करण्याच्या पूर्वी, पण हार्वेस्टिंग करण्याच्या पूर्वी म्हणजे एक्झाम्पल घ्या, हा एक क्रॉप रो आहे, ओके. काय केलं जाईल, हा पहिला क्रॉप आहे, इथं काय केलं तर हे क्रॉप मॅच्युअर झाल्याच्या नंतर म्हणजे हार्वेस्टिंग स्टेजला आल्यानंतर जो काही इंटररो स्पेस आहे, इंटररो स्पेसमध्ये नेक्स्ट क्रॉप सोईंग केला जाईल. इथे काय केलं जाईल, नेक्स्ट क्रॉप सोईंग केलं जाईल. पण हे कधी केलं जातं आहे, हे क्रॉप हार्वेस्ट करण्याच्या आधीच. हे क्रॉप हार्वेस्ट करण्याच्या आधी म्हणजे पहिलं क्रॉप आपण सोईंग केलं आणि हे क्रॉप हार्वेस्टिंगच्या आधीच आपण नेक्स्ट क्रॉपचं सोईंग करतोय, ते याला म्हणायचं रिले क्रॉपिंग. याला काय म्हणायचं, रिले क्रॉपिंग. म्हणजे या ठिकाणी काय होते, दोन क्रॉप काय होतात, एकमेकांना ओव्हरलॅप होत आहेत. म्हणजे फील्ड जे आहे ते पूर्णपणे कधीही फॅलो म्हणजे एम्प्टी नाही राहत. म्हणजे पहिलं क्रॉप हार्वेस्ट करण्याच्या आधीच आपण त्या 2 रोच्या मधला जो काही इंटर रो स्पेस आहे त्यामध्ये नेक्स्ट क्रॉप जे ते सोईंग करतोय, याला म्हणायचं रिले क्रॉपिंग. त्याला काय म्हणायचं, रिले क्रॉपिंग. इट रेफर्स टू द प्लांटिंग ऑफ द सक्सिडिंग क्रॉप्स बिफोर हार्वेस्टिंग ऑफ द प्रेसिडिंग क्रॉप्स. काय म्हटलंय, प्लांटिंग ऑफ सक्सिडिंग क्रॉप, नंतरचं क्रॉप म्हणजे सक्सिडिंग क्रॉप प्लांट करणे, पण कधी, बिफोर हार्वेस्टिंग ऑफ द प्रेसिडिंग क्रॉप. आधीचं क्रॉप हार्वेस्ट करण्याच्या पूर्वीच नेक्स्ट क्रॉप त्या आधीच्या क्रॉपच्या इंटररो स्पेसमध्ये सोईंग करणं, म्हणजे सरळ सरळ त्या ठिकाणी त्याला म्हणायचं आहे रिले क्रॉपिंग. या पद्धतीने बघा, इथे तुमच्या लक्षात येईल काय आहे. तर जसं व्हीट दिसतं आपल्याला, व्हीट क्रॉप आहे आणि व्हीट क्रॉप हे मॅच्युअर झालं म्हणजे हार्वेस्टिंग स्टेजला आहे, पण हे हार्वेस्ट करण्याच्या आधीच त्याच्या इंटररो स्पेसमध्ये कुठलं तरी क्रॉप ऑलरेडी सो केलेलं आहे, सोईंग केलं आहे त्याचं. ते क्रॉपचं म्हणजे प्रेसिडिंग क्रॉपचं फर्टिलायझर म्हणा किंवा मॉइश्चरच्या युटिलायझेशन पॉईंट ऑफ व्ह्यू राहतं नॉर्मली. तर अशा क्रॉपिंग सिस्टीमला म्हणायचं आहे रिले क्रॉपिंग. याला काय म्हणायचं आहे, रिले क्रॉपिंग. बघा, यालाच आपण ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग सिस्टीमसुद्धा म्हणतो. जसं आपण सिक्वेन्स क्रॉपिंगमध्ये म्हटलं की जे 2 क्रॉप्स आहेत ते एकमेकांना ओव्हरलॅप करत नाही, म्हणून त्याला आपण नॉन ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग सिस्टीम म्हणतो. रिले क्रॉपिंगमध्ये काय होतं की 2 क्रॉप काय होतं, एकमेकांना ओव्हरलॅप करत आहे, म्हणून याला आपण ओव्हरलॅपिंग क्रॉपिंग सिस्टीम म्हणतो. यामध्ये पैरा आणि उतेरा क्रॉपिंग सिस्टीम आहे, जे की हे रिले क्रॉपिंगचं एक्झाम्पल आहे. आपल्याला विचारलं शकतं, पैरा आणि उतेरा हे ॲक्च्युली लोकल नेम आहेत, म्हणजे हे सेम जे आपण आता बघितलं ना, रिले क्रॉपिंग जे आहे की नाही त्याचाच हा प्रकार आहे, पण याला लोकली पैरा आणि उतेरा असं म्हटलं जातं. पैरा बिहारमध्ये म्हणतात आणि उतेरा हे MP मध्ये म्हणतात. दिस इज द एक्झाम्पल ऑफ रिले क्रॉपिंग. कशाचं एक्झाम्पल आहे, रिले क्रॉपिंगचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये रॅटून क्रॉपिंग ऑर रटनिंग. आता नॉर्मली बघा, जर शुगर केन आहे, शुगर केनमध्ये रटनिंग केलं जाते. काय होतं की आपण शुगर केन हार्वेस्ट केल्याच्या नंतर ॲटोमॅटिकली काय होतं, जे काही रूट जे आहे त्याला रिग्रोथ होतो. आपण शुगर केन हार्वेस्ट केलं, त्या फील्डमध्ये पाणी दिलं जातं, इरिगेशन दिलं जातं. इरिगेशन दिलं की लगेच त्याला टिलर्स यायला लागतात, ओके. म्हणजे याच्यापासून जो काही परत जे काही क्रॉप येते त्याला रटून क्रॉप असं म्हटलं जातं. बघा, रटून क्रॉपिंग ऑर रटूनिंग रेफर्स टू दी raising a crop with regrowth coming out of the roots or the stalks after the harvest of the crop, although not necessary for the grains. हे काय मी तुम्हाला सांगतो, ओके. पहिलं लक्षात ठेवा, जसं शुगर केन आहे, बनाना आहे, सॉर्गम आहे. सॉर्गम पण बघा, सॉर्गम आपण कट केलं आणि ते स्टेबल पडून असतील आणि जर का थोडंसं शावर जर का झाला म्हणजे पाऊस वगैरे पडला तर लगेच त्याला टिलर्स यायला लागतात. ते काय आहे, रटूनिंग आहे. तेच का रटून क्रॉप आहे. बनानाच्या बाबतीत पण तसंच आहे. जर का बनाना क्रॉप आपण हार्वेस्ट केलं त्यात जर का रूट जर का त्या ठिकाणी असतील तर परत ते रिग्रोथ होतात, परत त्याला टिलर्स यायला लागतात. शुगर केनच्या बाबतीत पण तेच आहे. ह्याची पण जे रटूनिंग आहे की नाही, फक्त अशाच क्रॉप्समध्ये रिकमेंड केले जाते ज्या क्रॉपचा इकॉनॉमिक प्रोड्यूस हा ग्रेन नाही आहे. जसं की बघा, शुगर केन आहे, शुगर केनचं ग्रेन हा इकॉनॉमिक प्रोड्यूस आहे का, नाही. स्टेम हा त्याचा इकॉनॉमिक प्रोड्यूस आहे.
बनानामध्ये त्याचा ग्रेन किंवा सीड ही इकॉनॉमिक प्रोड्यूस आहे का, नाही आहे. ओके. सॉर्गममध्ये ग्रेन हा इकॉनॉमिक प्रोड्यूस आहे, म्हणून आपण सॉर्गममध्ये कधी रटून क्रॉप घेत नाही. सॉर्गममध्ये जर का रटून क्रॉप घेतलं तरीसुद्धा ते आपण फॉडर पर्पजसाठी घेतो. म्हणजे ज्यावेळेस आपण सॉर्गममध्ये रटूनिंग करतो त्यावेळेस त्याचं ग्रेन जे आहे त्याची इल्ड नॉर्मल क्रॉपच्या इल्ड इतकी नाही होत. फॉडर इल्ड मिळेल परंतु त्याची ग्रेन इल्ड तेवढी नाही मिळत. म्हणून रटूनिंग नेहमी अशाच क्रॉपमध्ये रिकमेंड केला जाते ज्या क्रॉपमध्ये किंवा ज्या क्रॉपचा इकॉनॉमिक प्रोड्यूस हा ग्रेन नाही. व्हेजिटेटिव्ह प्रोड्यूस हा त्याचा इकॉनॉमिक प्रोडक्ट असेल तरच त्या ठिकाणी रटूनिंग करणं रिकमेंड केली जाते. एक हे जनरल पार्ट आहे, नॉर्मली हा बॉटनिकल पार्ट आहे, पण जस्ट इथं त्याचा कन्सेप्ट आला म्हणून तुम्हाला सांगितलं आहे. तर रटूनिंग क्रॉपिंग म्हणजे काय तुमच्या लक्षात आला असेल. ओके. इथपर्यंत थोडंसं रिवाईज करा. मी परत एक पाणी पिऊन लगेच तुम्हाला परत कनेक्ट करतो. चला, तर इथपर्यंत झालं आहे आपलं. यामध्ये क्रॉपिंग सिस्टीममध्ये 2 प्रकार बघितले आपण, एक मोनोक्रॉपिंग आणि नंतर बघितलं आपण मल्टिपल क्रॉपिंग. यामध्ये शेवटचा प्रकार बाकी आपला तो आहे इंटरक्रॉपिंग. कुठला आहे? इंटरक्रॉपिंग. बघा आता परत मी रिपीट करतो. मोनोक्रॉपिंग म्हणजे काय म्हटलं आपण, दॅट इज ग्रोईंग ऑफ ओनली वन क्रॉप. मोनोक्रॉपिंग मीन्स ग्रोईंग ऑफ ओनली वन क्रॉप ऑन अ पीस ऑफ लँड, वाईल मल्टिपल क्रॉपिंग मीन्स ग्रोईंग ऑफ 2 or more than 2 क्रॉप्स ऑन द सेम पीस ऑफ लँड इन 1 कॅलेंडर इयर. एका वर्षभरामध्ये एका जमिनीवरती 2 किंवा 2 पेक्षा अधिक क्रॉप घेणं म्हणजेच मल्टिपल क्रॉपिंग. मी शब्द वापरला आहे एका वर्षभरामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक क्रॉप. इंटरक्रॉपिंगचा अर्थ होतोय एकाच वेळेस एकाच जमिनीवरती 2 किंवा 2 पेक्षा अधिक क्रॉप जर का घेत असेल तर त्याला आपण इंटरक्रॉपिंग असं म्हणतो. काय म्हटलं लक्षात घ्या, एकाच जमिनीवरती एकाच वेळेस ॲट द सेम टाईम एकाच वेळेला 2 किंवा 2 पेक्षा अधिक क्रॉप जर का आपण घेत असेल तर त्यावेळेस त्याला आपण काय म्हणायचं, इंटरक्रॉपिंग. ग्रोईंग 2 or more crops simultaneously, हा वर्ड अतिशय महत्त्वाचा आहे. ग्रोईंग 2 or more crops simultaneously on the same piece of land is called intercropping. Growing of 2 or more than 2 crops simultaneously on the same piece of land is called intercropping. हे जे इंटेन्सिफिकेशन आहे हे बोथ टेम्परल अँड स्पेशल डायमेन्शन्समध्ये होतं. नॉर्मली म्हणजे एखादं झाड हे कमी हाईटचं किंवा एखादं झाड हे जास्त हाईटचं लावलं जातं. यामध्ये टाईम आणि स्पेस दोन्ही गोष्टी आपण युटिलाइज करत असतो. बघा आता यामध्ये याचे प्रकार आहेत काही, जसं की आपण काय म्हटलं की एकाच वेळेस आपण 2 किंवा 2 पेक्षा अधिक क्रॉप जर का एकाच वेळेस एका जमिनीवरती जर का घेत असेल त्याला काय म्हटलं आपण, इंटरक्रॉपिंग. तर यामध्ये बघा इंटरक्रॉपिंग काय म्हटलं आपण, एकाच वेळेस 2 किंवा 2 पेक्षा अधिक क्रॉप एकाच जमिनीवरती आपण घेतोय. तर म्हणजे एक्झाम्पल आपण 2 क्रॉप घेतोय, तर जे काय आपण 2 क्रॉप एकाच वेळेस एका जमिनीवरती घेतोय तर त्याचं जे काय पॉप्युलेशन आहे म्हणजे प्लांट पॉप्युलेशन आहे त्याच्या बेसिसवरती आपण याचं अजून क्लासिफिकेशन पाडतोय. जे 2 प्रकार पडतात, एक आहे ॲडिटिव्ह सिरीज ऑफ इंटरक्रॉपिंग आणि दुसरं आहे रिप्लेसमेंट सिरीज ऑफ इंटरक्रॉपिंग. बघा हे प्लांट पॉप्युलेशनच्या बेसिसवरती आहे. जे 2 किंवा 2 पेक्षा अधिक क्रॉप जे आपण सायमल्टेनियसली एकाच फील्डवरती ग्रो करतोय त्यांच्या रिकमेंडेड प्लांट पॉप्युलेशन इतकंच प्लांट पॉप्युलेशन आपण यूज करतोय किंवा कमी जास्त करतोय त्या बेसवरती ही क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे, एक आहे ॲडिटिव्ह सिरीज ऑफ इंटरक्रॉपिंग आणि दुसरं आहे रिप्लेसमेंट सिरीज ऑफ इंटरक्रॉपिंग. तर ॲडिटिव्ह सिरीजमध्ये बघा एक एक्झाम्पल घेऊ आपण. इथं समजा आपण 2 क्रॉप घेतोय, एक क्रॉप राहते बेस क्रॉप आणि दुसरं क्रॉप राहते इंटरक्रॉप. हे नावं लक्षात ठेवायचे आहेत. ॲडिटिव्ह सिरीजमध्ये जे मेन क्रॉप राहतं त्याला बेस क्रॉप म्हणतात, एक दुसरं राहतं इंटरक्रॉप. बेस क्रॉप म्हणजे ज्याचं 100% प्लांट पॉप्युलेशन राहतं आणि हे लेस दॅन रिकमेंडेड प्लांट पॉप्युलेशन राहतं. हे तुम्हाला लक्षात नसेल आलं अजूनही मी काय बोलतो ॲक्च्युली, तर आता तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल घेऊ आपण कॉटन. प्लस ब्लॅक ग्राम. एक्झाम्पल घ्या बघा.
बघा आता काय होतं बऱ्याचदा लोक जसं कॉटनचं प्लांटिंग आपण 1/1 मीटरला करत असतो, बरोबर का? 1/1 मीटरला आपण प्लांटिंग करत असतो. बरेच लोक काय करतात, ह्या जसं ब्लॅक ग्राम किंवा ग्रीन ग्राम हे अतिशय शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहे आणि कॉटन हे लॉंग ड्युरेशन क्रॉप आहे. तर कॉटनच्या 2 रोमधला डिस्टन्स हे बऱ्यापैकी राहतं, म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटरचा इतका डिस्टन्स राहतो. मग यामध्ये ब्लॅक ग्रामचे 2 किंवा 3 रो सहज बसून जातात. का तर 2 किंवा 3 रो हे सहज बसून जातात. इथं पण 2 किंवा 3 रो बसून जातील. आता बघा, आपण इथं 2 क्रॉप ग्रो करतोय, एक कॉटन करतोय आणि एक ब्लॅक ग्राम करतोय. पण आपण काय केलंय, फक्त खाली कॉटनच्या 2 रोमधला जो काही स्पेस आहे फक्त तेवढ्यामध्ये आपण ते ब्लॅक ग्राम जे ते वापरतोय. असं केल्यामुळं समजा एका हेक्टरमध्ये कॉटनचे जे प्लांट पॉप्युलेशन आहे ते 10,000 असायला पाहिजेत, तेवढं बसतंय, बरोबर का? हे कॉटनचं जे प्लांट पॉप्युलेशन आहे आपण तेवढंच ठेवतोय आणि त्याच्यामध्ये जो काय स्पेस आहे, जो अवेलेबल स्पेस आहे, फक्त आपण त्याचं युटिलायझेशन करण्याच्या पॉईंट ऑफ त्या ठिकाणी ब्लॅक ग्राम किंवा ग्रीन ग्राम लावतोय. म्हणजे ज्या क्रॉपचं पॉप्युलेशन प्लांट पॉप्युलेशन हे रिकमेंडेड प्लांट पॉप्युलेशन इतकंच आहे, 100% आहे, त्याला आपण बेस क्रॉप म्हणायचं. म्हणजे इथं कॉटन काय झालं, बेस क्रॉप झालं. ह्या इंटरक्रॉपिंग सिस्टीममध्ये कॉटन काय झालं, बेस क्रॉप. आणि नॉर्मली बघा, जसं त्या ह्या कॉटनचे जे काही रो आहे त्यामुळे काय झालं की जेवढे रोज ह्या ब्लॅक ग्रामच्या फील्डमध्ये असायला पाहिजे तेवढे नाही आहे, रिकमेंडेडपेक्षा कमी राहतील. म्हणजे जे काही ब्लॅक ग्राम आपण इथं लावतोय ह्या 2 रोच्या मध्ये, हे काय आहे, हे याचं प्लांट पॉप्युलेशन तेवढं नाही आहे जेवढं की रिकमेंड केलं जातं, म्हणजे कमी आहे, रिकमेंडेड प्लांट पॉप्युलेशनपेक्षा कमी असणार आहे, स्वाभाविक गोष्ट आहे. तर ह्या क्रॉपला आपण इंटरक्रॉप असं म्हणतो. म्हणजे ज्या क्रॉपचं प्लांट पॉप्युलेशन हे रिकमेंडेड प्लांट पॉप्युलेशनपेक्षा कमी असेल त्या प्लांटला आपण किंवा त्या क्रॉपला आपण इंटरक्रॉप असं म्हणतो. म्हणजे ह्या क्रॉपिंग सिस्टीममध्ये, म्हणजे अशी क्रॉपिंग सिस्टीम ज्या क्रॉपिंग सिस्टीममध्ये एका क्रॉपचं प्लांट पॉप्युलेशन हे रिकमेंडेड प्लांट पॉप्युलेशन इतकं आहे, म्हणजे 100% आहे, त्याला आपण बेस क्रॉप म्हणतो. आणि ज्या क्रॉपचं प्लांट पॉप्युलेशन हे रिकमेंडेड प्लांट पॉप्युलेशनपेक्षा कमी आहे त्याला आपण इंटरक्रॉप म्हणतो. अशी जेव्हा क्रॉपिंग सिस्टीम असेल तर त्याला आपण म्हणतो ॲडिटिव्ह सिरीज ऑफ इंटरक्रॉपिंग. त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण ॲडिटिव्ह सिरीज ऑफ इंटरक्रॉपिंग. काय म्हटलं आपण त्याला, ॲडिटिव्ह सिरीज ऑफ इंटरक्रॉपिंग. आणि दुसरं आहे रिप्लेसमेंट सिरीज ऑफ इंटरक्रॉपिंग. दुसरे आहे रिप्लेसमेंट सिरीज ऑफ इंटरक्रॉपिंग. तर यामध्ये जे क्रॉप्स राहतात त्याला कंपोनंट क्रॉप्स असं म्हटलं जातं. कंपोनंट क्रॉप्स हे लक्षात ठेवायचं आहे. ॲडिटिव्ह सिरीज ऑफ इंटरक्रॉपिंगमध्ये जे बेस क्रॉप राहतं, ज्याचं प्लांट पॉप्युलेशन हे रिकमेंडेड प्लांट पॉप्युलेशन इतकंच राहतं, किंवा जे मेन क्रॉप आहे ज्याचं प्लांट पॉप्युलेशन हे रिकमेंडेड प्लांट पॉप्युलेशन इतकं राहतं, त्याला काय म्हणतात, तर त्याला बेस क्रॉप म्हणतात. ॲडिटिव्ह सिरीज ऑफ इंटरक्रॉपिंगमध्ये किंवा इंटरक्रॉपिंगमध्ये ज्या क्रॉपचं प्लांट पॉप्युलेशन हे रिकमेंडेड प्लांट पॉप्युलेशन इतकं नसतं त्याला म्हणतात इंटरक्रॉप. आणि अशी क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे रिप्लेसमेंट क्रॉपिंग सिस्टीममध्ये दोन्हीही क्रॉप, 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप जे आपण फील्डवरती लावतोय त्यांचं त्यापैकी कोणत्याही क्रॉपचं प्लांट पॉप्युलेशन हे रिकमेंडेड प्लांट पॉप्युलेशन इतकं नसतं, म्हणजे कमी असतं, तर त्याला म्हणतात कंपोनंट क्रॉप्स. त्याला काय म्हणतात, कंपोनंट क्रॉप्स. येते लक्षात, हळूहळू यायलाच पाहिजेत. बघा, here based on the percent of plant population used for each crop in the intercropping system, it is divided into 2 types, that is additive series आणि replacement series. additive series मध्ये एक राहते base crop आणि दुसरा राहते intercrop. In additive series, one crop is sown with 100% of its recommended plant population. One crop is sown with the 100% of its recommended plant population in pivot sand, which is known as base crop. त्याला आपण base crop म्हणतो. आणि another crop that is intercrop introduced into the base crop by adjusting or changing the crop geometry. Here the population of intercrop is less than the recommended population of the pure stand. आपण एक्झाम्पल घेतलं कॉटन आणि ब्लॅक ग्रामचं, ते एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. नंतर बघा, जसं हे काय आहे सनफ्लॉवर, त्याच्यामध्ये कुठलं तरी क्रॉप लावलं आहे, आपण कुठलं एक्झाम्पल घेऊ शकतो जनरली. नंतर आहे रिप्लेसमेंट सिरीज ऑफ इंटरक्रॉप. रिप्लेसमेंट म्हणजे एक रो किंवा 2-4 रो एका क्रॉपचे राहील, परत 2-4 रो दुसऱ्या क्रॉपचे राहील, परत 2-4 रो दुसऱ्या क्रॉपचे राहील, अशा पद्धतीने रिप्लेसमेंट सिरीज. त्यामध्ये जेही क्रॉप्स आपण लावतोय, मग ते 2 असतील किंवा 2पेक्षा अधिक असेल, 2 किंवा 2पेक्षा अधिक असलेल्या क्रॉपचं किंवा त्यापैकी कुठल्याही क्रॉपचं पॉप्युलेशन हे रिकमेंडेड प्लांट पॉप्युलेशन इतकं नाही राहणार, कमी राहील. इन रिप्लेसमेंट सिरीज बोथ द क्रॉप्स आर कॉल्ड कंपोनंट क्रॉप्स. त्याला काय म्हणायचं, कंपोनंट क्रॉप्स. बाय सॅक्रिफायसिंग सर्टन प्रोपोर्शन ऑफ द पॉप्युलेशन ऑफ वन कंपोनंट्स अनदर कंपोनंट इज इंट्रोड्यूस. जसे दिसतं ना, हा एक रो आहे वेगळ्या क्रॉपचा, हा एक वेगळा क्रॉपचा रो आहे, हा एक वेगळा आहे, असं या पद्धतीनं. तर असं केल्यामुळे काय होईल की समजा
हे जे काही कुठलेही क्रॉप असेल हे 2 क्रॉप आहेत वेगवेगळे, आपण अल्टरनेट रोमध्ये लावतोय, एक रो ह्याचा, एक रो त्याचा, एक रो त्याचा, एक रो. असंमुळे काय होईल की ॲक्च्युली जेवढं प्लांट पॉप्युलेशन समजा एका हेक्टरमध्ये ह्याचं बसायला पाहिजे तेवढं असणार आहे का नाही असणार आहे, किंवा ह्या क्रॉपचं राहील का नाही राहणार आहे. जे रिकमेंडेड प्लांट पॉप्युलेशन म्हणजे दोन्ही क्रॉपचे जे आपण सायमल्टेनियसली लावतोय ॲज इंटरक्रॉप म्हणून लावतोय, त्यापैकी कोणत्याही क्रॉपचं प्लांट पॉप्युलेशन हे रिकमेंडेड प्लांट पॉप्युलेशन इतकं नसेल तर दोन्ही क्रॉपला आपण काय म्हणतो, कंपोनंट क्रॉप्स असं म्हणतो. आणि हे आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जातं. चालेल. त्यानंतर नेक्स्ट बघा आपल्या याच्यामध्ये टाईप्स ऑफ इंटरक्रॉपिंग. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ इंटरक्रॉपिंग. काय आहे नेक्स्ट? टाईप्स ऑफ इंटरक्रॉपिंग. बघा यामध्ये 2 टाईप्स पडतात. एक आहे मिक्स इंटरक्रॉपिंग, दुसरा आहे रो इंटरक्रॉपिंग. इंटरक्रॉपिंग 2 प्रकार आणखी, मिक्स इंटरक्रॉपिंग आणि रो इंटरक्रॉपिंग. अतिशय सिंपल आहे, जास्त काही वेळ घ्यायचं काम नाही याच्यामध्ये. मिक्स इंटरक्रॉपिंग म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक क्रॉप सायमल्टेनियसली आपण ग्रो करतोय विदाऊट डेफिनेट रो पॅटर्न. याच्यामध्ये कुठलाही डेफिनेट रो पॅटर्न नसेल अशा अवस्थेला आपण काय म्हणायचं, मिक्स इंटरक्रॉपिंग. ग्रोइंग ऑफ 2 or more क्रॉप सायमल्टेनियसली ऑन द सेम लँड विदाऊट डेफिनेट रो पॅटर्न. याच्यामध्ये कुठलाही डेफिनेट रो पॅटर्न नाही आहे. जनरली याचं जे काही सोईंग आहे ब्रॉडकास्टिंगने केलं तर, आणि ड्राय जे एरिया आहे, ड्रायलँड एरिया जे आहे या ठिकाणी ही पद्धत वापरली जाते. बऱ्याचदा बघा व्हीटमध्ये आपण व्हीटमध्ये मस्टर्ड लावतो. जनरली कधी कधी आपण ते एका डेफिनेट रोमध्ये पण लावतो, आणि एखाद्या वेळेस काय होतं की ते व्हीटमध्ये कुठेतरी आपण व्हीटमध्ये सीड जे ते मिक्स करून देतो आणि ते कुठच्या कुठे पण प्लांट जे उगवत असतात. तर ज्यावेळेस आपण डेफिनेट रो पॅटर्नमध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक क्रॉप लावत नाही त्यावेळेस त्याला आपण मिक्स इंटरक्रॉपिंग म्हणायचं. नंतरचं आहे रो इंटरक्रॉपिंग. तर रो इंटरक्रॉपिंगमध्ये काय आहे की 2 किंवा 2 पेक्षा अधिक क्रॉप जे आपण सायमल्टेनियसली एका फील्डवरती घेतोय ते डेफिनेट रो अरेंजमेंटमध्ये असेल तर ते आपण रो इंटरक्रॉपिंग असं म्हणायचं. म्हणजे बघा व्हीट प्लस मस्टर्ड 9:1 रेशोमध्ये, म्हणजे 9 रो हे व्हीटचे असतील आणि त्याच्यानंतर 1 रो हा मस्टर्डचा राहील. कशाचा राहील? मस्टर्डचा राहील. तर त्याला काय म्हणायचं आपण, अशा टाईपचं, म्हणजे डेफिनेट रो पॅटर्नमध्ये आहे ना. 2 किंवा 2 पेक्षा अधिक क्रॉप जे आपण फील्डवरती ग्रो करतो हे डेफिनेट रो अरेंजमेंटमध्ये ग्रो करत असेल तर त्याला आपण म्हणायचं आहे रो इंटरक्रॉपिंग. त्याला काय म्हणायचं? रो इंटर. हे आपल्याला विचारतात व्हीट मस्टर्डचा रेशो किती असायला पाहिजे? 9:1 असायला पाहिजे. सेटरिया किंवा सेटरिया प्लस रेड ग्रामचा 5:1 असायला पाहिजे. हे आपल्याला विचारलं जातं. लक्षात आलं तुमच्या? मिक्स इंटरक्रॉपिंगमध्ये म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक क्रॉप जे आपण सायमल्टेनियसली ग्रो करतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डेफिनेट रो अरेंजमेंट नाही. नॉर्मली ह्या ठिकाणी आपण सोईंग जे करतो ते ब्रॉडकास्टिंगने करतो आणि ड्रायलँड एरियाजमध्ये फॉलो केलं जातं. यामध्ये डेफिनेट रो अरेंजमेंट नसते. पण त्याच ठिकाणी रो इंटरक्रॉपिंग कशाला म्हणतो आपण? ज्यावेळेस 2 किंवा 2 पेक्षा अधिक क्रॉप जे आपण सायमल्टेनियसली ग्रो करतोय ते डेफिनेट रो अरेंजमेंटमध्ये ग्रो केले असेल तर त्याला आपण म्हणायचं आहे रो इंटरक्रॉपिंग. चला त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की जे आपण 2 किंवा 2 पेक्षा अधिक क्रॉप सायमल्टेनियसली ग्रो करतोय यामध्ये जे इंट्रॅक्शन आहे इंट्रॅक्शनच्या बेसवरती क्लासिफिकेशन बघायचं आहे. यामध्ये एक आहे पॅरलल इंटरक्रॉपिंग आहे, मल्टी स्टोरीड इंटरक्रॉपिंग आहे, सिनर्जिस्टिक इंटरक्रॉपिंग आहे. तर पॅरलल क्रॉपिंग म्हणजे काय? असे 2 क्रॉप्स आपण ग्रो करतोय सायमल्टेनियसली ज्यांची ग्रोथ हॅबिट ही पूर्णपणे वेगळी आहे आणि जे एकमेकांना बिलकुलही कॉम्पीट करत नाही. एक्झाम्पल घ्या, एक ब्लॅक ग्राम किंवा ग्रीन ग्राम आणि मेज. ओके, ब्लॅक ग्राम किंवा ग्रीन ग्राम आणि मेज. ओके, काय म्हटलं आपण? पॅरलल क्रॉपिंग म्हणजे असे 2 क्रॉप्स आपण ग्रो करतो सायमल्टेनियसली एकाच फील्डवरती एकाच वेळेला ज्यांचे ग्रोथ हॅबिट हे कम्प्लिटली डिफरंट आहे, जे एकमेकांना बिलकुलही कॉम्पीट करत नाही. एक्झाम्पल ग्रीन ग्राम किंवा ब्लॅक ग्राम यांची न्यूट्रिएंट डिमांड ही साधारणतः सोईंगच्या 30 ते 35 दिवसानंतर जास्त राहते आणि त्याच ठिकाणी मेजची न्यूट्रिएंट डिमांड ही साधारणतः 50 ते 55 दिवसानंतर असते सोईंगच्या नंतर, डेज आफ्टर सोईंग. ओके, आता या ठिकाणी बघा काय होतंय, सोईंगच्या नंतर जेव्हा आपण 25 ते 30 दिवसानंतर फर्टिलायझर ॲप्लिकेशन करेल तर यासाठी मेज क्रॉप त्याला कॉम्पीट करणार नाही, फक्त खाली ब्लॅक ग्राम आणि ग्रीन ग्राम करेल. सिमिलरली जेव्हा आपण 50 दिवसानंतर फर्टिलायझर ॲप्लिकेशन करेल तर त्यावेळेस काय करेल, त्यावेळेस कोण कॉम्पीट करेल त्याला? फक्त खाली मेज कॉम्पीट करेल. कोण कॉम्पीट करेल? मेज कॉम्पीट करेल. म्हणजे असे 2 क्रॉप्स आहेत जे की एकाच वेळेस आपण फील्डवरती ग्रो करतोय परंतु यांच्या ग्रोथ हॅबिट्स ह्या कम्प्लिटली डिफरंट आहेत, जे एकमेकांना कॉम्पीट करत नाही. त्याला म्हणायचं पॅरलल क्रॉपिंग. Cultivation of such crops which have different growth habits and have a zero competition between each other and both of them express their full yield potential. Example black gram, green gram and maize. नंतर आहे मल्टी स्टोरीड किंवा मल्टी टायर किंवा मल्टी लेव्हल क्रॉपिंग. मल्टी स्टोरीड, मल्टी लेव्हल किंवा मल्टी टायर. हां, तर सिंपल आहे. या ठिकाणी जे काही 2 किंवा 2 पेक्षा अधिक क्रॉप आपण ग्रो करेल हे वेगवेगळ्या हाईटचे असेल तर त्याला म्हणायचं मल्टी स्टोरीड किंवा मल्टी लेव्हल्स. बघा कोकोनटमध्ये बनाना हे कसे आहेत? वेगवेगळ्या हाईटचे आहेत. दॅट सिम्पली मीन्स ग्रोईंग ऑफ 2 or more crops of the different heights.
दॅट इज कॉल्ड मल्टी स्टोरेड क्रॉपिंग और मल्टी लेवल और मल्टी टायर क्रॉपिंग. जसं कोकोनटमध्ये बनाना क्रॉप्स किंवा अदर कुठलेही क्रॉप म्हणजे वेगळ्या हाईटचं, एक जास्त हाईटचं एक कमी हाईटचं, यामध्ये फक्त जे काही लाईट आहे ते प्रॉपरली युटिलाइज व्हावं किंवा युटिलायझेशन होऊ शकते यासाठी हे क्रॉप्स घेतले जातात. बरेचसे एक्झाम्पल आहेत जसं शुगर केन प्लस मस्टर्ड आहे किंवा पोटॅटो आहे किंवा ओनियन आहे किंवा कोकोनट प्लस टर्मरिक आहे किंवा जिंजर आहे का बनाना आहे. तर हे वेगळे एक्झाम्पल आहेत. कल्टिवेशन ऑफ 2 or more क्रॉप्स or more than 2 crops of different heights simultaneously on this certain piece of land in 1 year or on a certain period of time is known as multi-story cropping किंवा मल्टी लेवल किंवा त्याला आपण मल्टी टायर क्रॉपिंग असं म्हणत असतो. ओके, त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे सिनर्जिस्टिक क्रॉपिंग. नंतर आहे सिनर्जिस्टिक क्रॉपिंग. तर सिनर्जिस्टिक क्रॉपिंग म्हणजे होते की असे क्रॉप 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप्स ज्यांचे इल्ड हे प्युअर स्टँडपेक्षा जास्त आहे ऑन युनिट एरिया बेसिस, त्याला सिनर्जिस्टिक क्रॉपिंग म्हणतात. बघा ॲक्च्युली काय दिले बघू आपण तेव्हा लक्षात येईल तुमच्या. yield of both crops or yield of the crops that is grown together is found to be higher than that their pure crops on the unit area basis. आता हे नेमकं काय आहे ॲक्च्युली बघू आपण, म्हणजे काय म्हणतात ते तसं लक्षात येणार नाही तुमच्या, विदाऊट एक्झाम्पल लक्षात नाही येणार. काय म्हटलंय सिनर्जिस्टिक क्रॉपिंगमध्ये, काय म्हटलंय द yield of crops is found to be higher दॅन देअर प्युअर स्टँड ऑन द युनिट एरिया बेसिस. युनिट एरिया बेसिसवरती जे आपण 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप सायमल्टेनियसली ग्रो करतो यांची यील्ड जी आहे ती त्याच्या प्युअर स्टँडपेक्षा जास्त आहे, पण कशी ऑन द बेसिस ऑफ युनिट एरिया. एक्झाम्पल शुगर केन प्लस पोटॅटो. शुगर केन प्लस पोटॅटो. बघा शुगर केनचं प्लांटिंग हे 90 सेंटीमीटरवरती केलं जातं. शुगर केनसाठी सुद्धा रिजेस अँड फरो प्लांटिंग सीडबेड लागतं. पोटॅटोच्या प्लांटिंगसाठी सुद्धा रिजेस अँड फरो प्लांटिंग जे ते मेथड यूज करतात किंवा सीडबेड यूज करतात. 90 सेंटीमीटरच्या डिस्टन्सवरती आपण शुगर केन प्लांट केलं आणि जे काही रिजेस आहेत त्यावरतीच काय केलं पोटॅटो लावले. ओके, असं केल्यामुळे काय होतं नॉर्मली म्हणजे 2पैकी कुठल्याही क्रॉपचं प्लांट पॉप्युलेशन कमी होत नाही आणि यांचं यील्ड जे आहे ते नॉर्मल प्लांटिंग जे मध्ये जेवढं ते तेवढंच येणार आहे. म्हणजेच एक्झाम्पल अशा पद्धतीने जेव्हा आपण शुगर केन आणि पोटॅटो प्लांटिंग करेल तर बघा समजा ही एक फील्ड आहे, ही एक फील्ड आहे, यामध्ये आपण शुगर केन प्लस पोटॅटो लावले आहे. ओके, आणि ही 1 हेक्टरची फील्ड एक्झाम्पल घ्या, आपण 1 हेक्टरची फील्ड आहे. आता शुगर केनचं प्लांटिंग सिस्टीम आणि पोटॅटो प्लांटिंग सिस्टीम हे काहीसं असं आहे की हे जर का 2 क्रॉप आपण सोबत लावले तर या 2पैकी कुठल्याच क्रॉपचं प्लांट पॉप्युलेशन म्हणा किंवा यील्ड होय कमी होत नाही, म्हणजे जेवढं प्युअर स्टँडमध्ये यायचं तेवढंच येणार. एक्झाम्पल घेऊ आपण, या ठिकाणी आपल्या इंटर क्रॉपिंगमध्ये पोटॅटोचं उत्पन्न झाले 40 टन, शुगर केन झाले समजा 80 टन्स. एक्झाम्पल घेतो. पण हे कसं झालं आपण किती एरियामध्ये झालं आपल्याला 1 हेक्टर एरियामध्ये. हेच जर का आपण शुगर केन आपण समजा इंडिव्हिज्युअली ग्रो केलं प्युअर स्टँडमध्ये एका फील्डमध्ये तरी पण आपल्याला तेवढंच उत्पन्न होणार आणि पोटॅटो आपण एका इंडिव्हिज्युअल फील्डमध्ये ग्रो केलं तरी तेवढंच होणार. म्हणजे इतकंच उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला 2 हेक्टर जमीन लागली असते, तिचं आपण काय केलं आहे इंटरक्रॉपिंगमध्ये आपल्याला किती मिळालं 1 हेक्टरमध्ये. म्हणजे युनिट एरिया बेसिसवरती हे उत्पन्न कसं आहे त्याच्या प्युअर स्टँडपेक्षा जास्त आहे. युनिट एरियाच्या बेसिसवरती हे उत्पन्न जास्त आहे. अशा पद्धतीला सिनर्जिस्टिक क्रॉपिंग सिस्टीम असं म्हणायचं. Here the yield of crops grown together is found to be higher than the yield of their pure crops on unit area basis. That is called synergistic cropping. त्याला काय म्हटलंय synergistic cropping. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं, सगळ्या गोष्टी इथपर्यंत समजल्या असतील नक्कीच. नंतर एक आहे टर्म आपल्याला यामध्ये कॉन्टिंजन्सी क्रॉपिंग. किती सगळ्या टर्म्स आहेत यामध्ये, आतापर्यंतच किती टर्म बघितले आपण. सिस्टीम म्हणजे काय, क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय, फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय, फार्मिंग सिस्टीम आणि मिक्स फार्मिंग म्हणजे काय, क्रॉपिंग सिस्टीममध्ये अजून क्रॉप रोटेशन म्हणजे काय, बरोबर का. किती सगळ्या टर्मिनॉलॉजीज बघितल्या आतापर्यंत, भरपूर टर्मिनॉलॉजी बघितलं आणि फार ते सांगत असताना तुम्हाला नक्कीच समजले असतील. सांगत असताना तर खूप सोपे वाटतात, परंतु नंतर ज्यावेळेस आपल्याला ते विचारले जातात किंवा त्यावरती क्वेश्चन समोर होतो त्यावेळेस कन्फ्युजन होते. त्यामुळे याला रीडिंग फार महत्त्वाची आहे. कंटिन्युअस रीडिंग अतिशय महत्त्वाची आहे आणि व्यवस्थित समजून घेणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. ओके, चला लास्ट याच्यामध्ये 2 टॉपिक राहिले आपले. एक आहे यामध्ये कंटिंजन्सी क्रॉपिंग आणि दुसरं आहे कंपेनियन क्रॉपिंग. तर कंटिंजन्सी क्रॉपिंग म्हणजे काय, फक्त मी एक थोडक्यात समजून सांगतो, व्यवस्थित समजून घ्या, लक्षात ठेवा. कधी कधी काय होतं बघा, जसं जूनमध्ये आपण नॉर्मली सोईंग करायची असते आपल्याला. एक्झाम्पल घेऊ की एक फील्ड आहे आणि ह्या फील्डवरती आपल्याला जूनमध्ये सोयाबीन लावायचं होतं आणि आपलं प्लॅनिंग होतं की सोयाबीन काढून आपल्याला नंतर तिथं व्हीट लावायचं आहे रबीमध्ये. पण काय झालं आहे
जून पूर्ण संपला आहे, जुलैचे 4 तारीख आहे, 8 तारीख आहे, पण तोपर्यंत पाऊसच नाही आला आहे. रेनफॉल काय झाली, फार लेट झाली आहे. मग जर का जुलैमध्ये जर का इथं सोयाबीन लावलं, सोयाबीन तर ते येणारच नाही चांगलं, जसं जूनमध्ये यायला पाहिजे तसं ते येणारच नाही. परंतु हे सीझनला हार्वेस्टिंग लेट होईल, तर व्हीटच्या सोईंगला पण प्रॉब्लेम होईल. मग अशा वेळेस आपण काय करेल, लेट रिसिप्टमुळं म्हणजे रेनफॉल काय झाली, लेट झाली आहे, आणि सीझन काय झालं, काही सीझनचा काही म्हणजे पहिलं जे 10-15-20 दिवस काय झाले, लेट झाले ऑलरेडी आपण. तर अशा वेळेस आपल्याकडं त्या खरीप सीझनचे काय झाले, टाईम जो आहे ते कमी राहिला आहे. मग त्या रिमेनिंग टाईममध्ये जे काही क्रॉप सुटेबल क्रॉप असेल, मग तेवढ्या टाईम पिरियडमध्ये येऊ शकते, कोणत्याही स्टेजला ते क्रॉप हार्वेस्ट करून आपण यूज करू शकतो. असं क्रॉप काय करेल, आपण ते सोईंग करेल ते टाईम पिरियड मॅनेज करण्यासाठी. तर अशा क्रॉपिंगला कॉन्टिंजन्सी क्रॉपिंग म्हणायचं आहे. म्हणजे एखाद्या वेळेस रेनफॉल लेट झाला, त्या कारणामुळं आपण जे नॉर्मल क्रॉप सोनो करतात त्या ठिकाणी जे दुसरं कुठलं तरी जे सुटेबल क्रॉप आहे, जे सोईंग करत असेल, तर त्याला म्हणायचं आहे कॉन्टिंजन्सी क्रॉपिंग. त्याला काय म्हणायचं आहे, कॉन्टिंजन्सी क्रॉपिंग. Contingency cropping is growing of suitable crop in place of the normally grown in that region due to the late receipt of the rains. Clear? तर बेसिकली तुम्हाला जे एक्झाम्पल सांगितले त्यामधूनच फार व्यवस्थितपणे ही गोष्ट क्लिअर झाली आहे. त्यानंतर लास्ट पॉईंट आपला ह्या सेशनमधला, दॅट इज कंपेनियन क्रॉपिंग. कुठला आहे, कंपेनियन क्रॉपिंग. कंपनी म्हणजे काय होतं, सोबत जाणं. जसं म्हणा एक्झाम्पल, समजा मला ट्रॅव्हलिंग करायची, मला कुठेतरी जायचं आहे, आणि माझा एखादा मित्र आहे जो फ्री आहे, मी तर काय म्हणेन, चल बघ तू फ्री आहे तर मग थोडंसं कंपनीला मग जस्ट ॲज अ कंपनी देण्यासाठी मला माझ्यासोबत चल एक कंपनी म्हणून. तर नॉर्मली कंपेनियन क्रॉपिंग म्हणजे बऱ्याचदा असं होतं की या ठिकाणी आपण 2 वेगवेगळे क्रॉप्ससोबत ग्रो करतो आहे एकमेकांना त्या कंपनीसाठी. यामध्ये वेगवेगळे पर्पज आहेत. कधी कधी इन्सेक्ट पेस्टचा अटॅक कमी व्हावा यासाठी पण 2 क्रॉप्स सोबत ग्रो केल्या जातात. किंवा त्याचं प्रोडक्टिव्हिटी आहे ते 2 क्रॉपच्या एकमेकांच्या सहाय्यामुळं इन्क्रीज होत असेल तर त्यासाठी पण आपण ते ग्रो करू शकतो आहे. कधी कधी लाँग ड्युरेशन क्रॉप आहे आणि एखादं लाँग ड्युरेशन क्रॉप आहे आणि ते लाँग ड्युरेशन क्रॉप असल्या कारणामुळं त्या क्रॉपमध्ये आपण अर्ली स्टेजमध्ये कुठेतरी शॉर्ट ड्युरेशन क्रॉप घेऊ शकतो. तर त्या कारणासाठी पण आपण घेऊ शकतो. जसं एक्झाम्पल घ्या, शुगर केन आहे, अतिशय लाँग ड्युरेशन क्रॉप आहे. पोटॅटो क्रॉप असेल किंवा मस्टर्ड आहे, अतिशय शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहे, तर आपण त्याच्या अर्ली स्टेजमध्ये घेऊ शकतो. ओके, तर अशा सिस्टीमला आपण कंपेनियन क्रॉपिंग असं म्हणत असतो. ओके, तर पर्पजनुसार आहे, वेगवेगळे पर्पज आहे त्यामध्ये. कंपेनियन प्लांटिंग इज दी प्लांटिंग ऑफ डिफरंट क्रॉप्स in proximity for any of the number of different reasons that includes pest control, pollination, providing habitat for the beneficial insect, maximizing use of space and to otherwise increase the crop productivity. जसं एक्झाम्पल सांगितलं शुगर केन क्रॉप आहे. शुगर केन लॉंग ड्युरेशन क्रॉप जवळपास 1-1.5 वर्ष घेते. त्याच्या अर्ली स्टेजमध्ये तो जो काही स्पेस आहे तो युटिलाइज करण्यासाठी आपण समजा पोटॅटो क्रॉप लावतोय, ते कंपेनियन क्रॉप झालं, बरोबर का. ओके, तर सिमिलरली यामध्ये बेसिकली पॉलिकल्चर सिस्टीम आहे. यामध्ये आपण 2 किंवा 2पेक्षा अधिक क्रॉप करतो, वेगवेगळे रिझन्स असतील. बघा, कंपेनियन क्रॉपिंग इज वन स्पेशली टाईप ऑफ पॉलिकल्चर अंडर विच 2 प्लांट स्पेसीज आर ग्रोन टुगेदर that are known to synergistically improve one another's growth. Here, that is, plants are brought together because they directly mask the specific chemical cues that one another's pest use to find their host. ओके, एखादं जे पेस्ट आहे त्यांचं हॉस्ट फाइंड करण्यासाठी एखाद्या वेळेस ते एखादे प्लांट सर्च करण्यासाठी त्याचं केमिकलचं जे क्यूज आहे ते यूज करत असेल तर त्याला मास्किंग इफेक्टसुद्धा एखाद्या वेळेस ते प्लांट्स हे करत असतात. म्हणजे जे 2 प्लांट्स आपण सायमल्टेनियसली करतोय ते कंपेनियन प्लांटिंगमध्ये 2-3 प्रकार येतात. जसं ट्रॅप क्रॉप्स आहे, रिप्लेंट क्रॉप्स आहे, मास्किंग प्लांट्स आहे. ट्रॅप क्रॉप म्हणजे असे क्रॉप्स जे आपण एखाद्या इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी ग्रो करत असतो. जसं कॉटनमध्ये भेंडी आहे. ओके, कॉटनमध्ये भेंडी क्रॉप ग्रो करणं हे त्याचं ट्रॅप क्रॉप आहे बोलवर्म पेस्ट कॉम्प्लेक्ससाठी. रिप्लेंट क्रॉप्स कधी कधी काय असे काही प्लांट्स राहतात ज्यामध्ये केमिकल सिक्रेट होतात ज्या कारणामुळे की ते इन्सेक्ट पेस्टला रिपेल करत असतात. बघा, ट्रॅप क्रॉप्स आर स्टँड्स ऑफ प्लांट्स grown that attract pest insect away from the target crops, whereas repellent crops, the certain plants contains chemical properties which can repel or deter insect pest. असे केमिकल प्रॉपर्टीज असतात की इन्सेक्ट पेस्टला रिपेल करत असतात. ओके, काही मास्किंग प्लांट पण राहतात ज्याला आपण कंपेनियन क्रॉप म्हणून ग्रो करत असतो. ओके, तर हे सगळं आपलं आजच्या सेशनचे टॉपिक्स होते ज्यामध्ये आपण पहिल्यांदा सिस्टीम म्हणजे काय, त्यानंतर क्रॉपिंग सिस्टीम बघितलं, फार्मिंग सिस्टीम बघितलं, फार्मिंग सिस्टीममध्ये त्याचे वेगवेगळे टाईप्स बघितले.
इंडिजिनस फार्मिंग सिस्टीमचे प्रकार बघितले. त्यानंतर आपण क्रॉपिंग सिस्टीममध्ये क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय, क्रॉप रोटेशन म्हणजे काय, त्यानंतर क्रॉपिंग सिस्टीममध्ये आपण वेगवेगळ्या टाईप्स बघितल्यात. बरोबर, यामध्ये मोनोक्रॉपिंग आहे, मल्टिपल क्रॉपिंग आहे, इंटरक्रॉपिंग आहे. इंटरक्रॉपिंगचे वेगवेगळे टाईप्स बघितल्यात. आणि शेवटी आपण काही टर्मिनॉलॉजीज बघितल्या, जसं कंटिन्युअस क्रॉपिंग आहे, कंपेनियन क्रॉपिंग आहे, हा सगळा पार्ट बघितला आहे. या व्यतिरिक्त अजून आपल्या यामध्ये काही पॉईंट्स बाकी आहेत. यामध्ये जसं इंटरॅक्शन बिटवीन डिफरंट कंपोनंट क्रॉप्स, जसं आपण दोन क्रॉप्स सायमल्टेनियसली ग्रो करतो आहे, यांच्यामध्ये नेमकं काय इंटरॅक्शन होतं आहे, किंवा सिक्वेन्समध्ये जेव्हा आपण क्रॉप्स ग्रो करत असतो त्यामध्ये काय इंटरॅक्शन होतात. तर हा सगळा पार्ट आपला अजून याच्यामध्ये बाकी आहे. साधारणतः आणखी आपल्याला एक लेक्चर या टॉपिकवरती लागेल. तर ह्या सेशनमध्ये आपलं इतके टॉपिक आपण या ठिकाणी संपले. जे काय रिमेनिंग टॉपिक्स आहेत या सेशनचे ते आपण अपकमिंग सेशनमध्ये म्हणजे नेक्स्ट सेशनमध्ये जे ते कंप्लीट करूयात. ओके, तर या टॉपिकमध्ये जर कुठे काही अडचण असेल तर तुम्ही निश्चितपणे विचारा. परत मी एकवेळेस सांगेल की हा जो टॉपिक आहे थोडासा थेरॉटिकल आहे, कम्प्लिटली थेरॉटिकल असल्या कारणामुळं याच्यावरती रिव्हिजन फार महत्त्वाची आहे. आणि यामध्ये भरपूर सगळ्या कन्सेप्ट्स आहेत, वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला दिलेल्या आहेत, भरपूर टर्मिनॉलॉजीज दिल्यात. आणि त्या टर्मिनॉलॉजीज ह्या वाचत असताना समजायला फार सिम्पल आहेत, परंतु त्या अंडरस्टँड करून लक्षात ठेवण्यासाठी थोडं डिफिकल्ट आहेत. काय म्हटलं आहे, समजायला सिम्पल आहेत, जास्त तुम्हाला मी समजून सांगतो तेव्हाच ते इझिली समजतात, काहीच प्रॉब्लेम नाही. पण त्या ज्यावेळेस तुम्हाला थोडासा गॅप पडेल, आपला रिव्हिजनवरती रीडिंगवरती गॅप पडेल आणि नंतर विचारला गेला तर त्यावेळेस ते आपल्याला थोडंसं आठवायला कठीण जातात. त्यामुळं हा असा टॉपिक आहे की याला आपल्याला नंबर ऑफ रिव्हिजन्स किंवा वारंवार रिडिंग ज्या त्या देत राहावं लागतात. म्हणून आत्ताच्या आत्ताच जसं आता आपण आज टॉपिक शिकला आहे तर आपण आताच्या आताच त्याला थोडंसं प्रत्येक गोष्ट क्लिअर करून घ्यायची आहे. म्हणजे एखादी गोष्ट नाही समजली तर लगेच विचारून घ्यायची आहे. ओके, जर का सगळं काही समजलं आहे तर त्याला आपलं थोडंसं रिडिंग ज्या आहेत त्या कंटिन्युअसली देत राहायचं आहे, 1-2 वेळा वाचून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित अंडरस्टँड पण होईल आणि लक्षातसुद्धा राहील. याची काही जे काही रिमेनिंग टॉपिक्स आहेत ते आपण समोरच्या सेशनमध्ये कंटिन्यू करूया. तर या सेशनमध्ये आपण आता या ठिकाणी थांबूयात.